तुमचा जो पॉलिटीचे जे 15 प्रश्न राहतात स्टॅटिकचे आपण म्हणतो बघा, त्याच्यामध्ये आयोग कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो किंवा कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर करंट अफेअर तुमचं चालू घडामोडी लिंक करणारे तुमच्या स्टॅटिक सोबत. मुख्य निवडणूक आयुक्ताची शिफारस कोण करते बरं? समिती करते. आणि त्या समितीमध्ये कोण असतं? त्या समितीमध्ये असतो कोण बरं? पंतप्रधान. कोणत्याही गृहाचा व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो का? यस, कोणत्याही गृहाचा. दिल्ली विधानसभा दोन्ही महिलांच्या हातात आहे. तुमच्यावाला विरोधी पक्षनेता पण महिला झाली तुमचीवाली. आणि ही जी बैठक कुठे भरली होती ही तुम्हाला माहित पाहिजे. अजून पुढचा जो पार्ट येईल आपला मे पासून तर काय बरं सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हा आपला दुसरा पार्ट असेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कर्मयोगी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. बघा, आजपासून आपण चालू घडामोडीचे लेक्चर चालू करणार आहोत. बघा, पहिला जो आपण बघणार आहोत ते राजकीय घडामोडी. जर तुम्ही करंट अफेअर जर बघितलं, चालू घडामोडी ग्रुप बी आणि ग्रुप सी किंवा एमपीएससीचा राज्यसेवेचा जरी धरलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 15 क्वेश्चन असतात. आणि 15 क्वेश्चनचं तुम्ही जर डिस्ट्रीब्युशन केलं तर तुम्हाला राजकीय घडामोडीवरती 1 ते 2 क्वेश्चन आढळून येत्या. नंतर तुमचं वाला असेल आर्थिक घडामोडी, पुरस्कार, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय. जास्त वेटेज तुमचं वाला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, पुरस्कार त्या साईडला येतं, नेमणुका वगैरे. पण आता आपण या राजकीय घडामोडी का बघणार आहे तर तुमचा जो पॉलिटीचे जे 15 प्रश्न राहतात स्टॅटिकचे आपण म्हणतो बघा, त्याच्यामध्ये आयोग कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो किंवा कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आयोग कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचत नाही. आयोग थोडी असं करते की हे पर्टिक्युलर पुस्तक आहे त्याच्यातून प्रश्न काढते. तर नाही, आयोग काय करतं का ज्या घडामोडी तुमच्यावाल्या चालू घडामोडीमध्ये झालेल्या आहे, करंट मध्ये झालेल्या आहे, तर त्याला धरून तुम्हाला स्टॅटिक वरती प्रश्न विचारला जातो. जसं फॉर एक्झाम्पल बघा, निवडणूक आयोग आहे. निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये जर एखादी काही न्यूज येते आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला करंट अफेअर मध्ये प्रश्न न विचारता तुम्हाला कुठे विचारतील ते प्रश्न तुमच्या स्टॅटिक मध्ये 15 मार्कासाठी म्हणजे जे 15 क्वेश्चन आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील. तर आपण तेच बघणार आहे बघा, करंट अफेअर तुमचं चालू घडामोडी लिंक करणारे तुमच्या स्टॅटिक सोबत. आता याच्यातून दुसरा फायदा काय? आपण हे राजकीय घडामोडी सगळे बघणार आहे. जानेवारी 2025 पासून तर तुमचा जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत आपण सर्व राजकीय घडामोडी कव्हर करणार आहोत. आता जो पहिला पार्ट आहे तो आहे तुमचा वाला जानेवारी ते मे पर्यंतचा जो पहिला पार्ट आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे की जेवढी आपली पॉलिटीची रिव्हिजन देता येईल, जसं निवडणूक आयोगावर काही न्यूज आली तर निवडणूक आयोगाबद्दल मी तुम्हाला बऱ्यापैकी रिवाइज करण्याचा प्रयत्न करेन. तर अशी आपली पॉलिटीची पण काय आहे साइड बाय साइड रिव्हिजन झाली पाहिजे. तशात आपण पुढे आर्थिक घडामोडी पण आणणार आहे जेणेकरून इकॉनॉमिकची पण आपली काय झाली पाहिजे बरं रिव्हिजन झाली पाहिजे. तर एक वेगळ्या पॅटर्न आपण थोडंसं चालू घडामोडी यावेळेस काय शिकणार आहोत. बघा, आपण सुरुवात करू. पार्ट तुमचे महत्वाचे. पहिला पार्ट आहे जानेवारी ते मे राजकीय घडामोडी. आता सोर्सेसचा जर प्रश्न विचारला तर सोर्स कोणता आहे तर बऱ्यापैकी आम्ही जो वापरलेला म्हणजे आमच्या ज्या याच्यामध्ये प्रिपरेशनच्या पिरियडमध्ये तर आम्ही सिम्प्लिफाईडचा सोर्स वापरलेला आहे. तुम्ही सिम्प्लिफाईड वापरू शकता, तुम्ही अभिनव वापरू शकता, तुम्ही पृथ्वीच्या परिक्रमा सुद्धा वापरू शकता. ज्याला तुम्ही फॅमिलीर आहेत तुम्ही ते वापरू शकता. कंटेंट बऱ्यापैकी काय राहतो बरं सेम असतो. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊ. पहिली जी न्यूज आहे आपण बघणार आहे ती बघणार आहे बघा, पश्चिम विभागीय परिषदेची बैठक झालेली. बघा, महत्वाची आहे, स्टॅटिक साठी पण महत्वाची आहे आणि आपल्याला चालू घडामोडीसाठी सुद्धा त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, तुम्हाला थोडंसं न्यूज बद्दल मी आधी सांगतो. जी आपली पश्चिम विभागीय परिषद आहे ती आता झाली आहे तुमची पुण्यामध्ये. कुठे झाली आहे? पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये ही पहिल्यांदा पार पडते, लक्षात ठेवा, पहिल्यांदा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारणं काय आयोगाला चालू घडामोडी विचारू शकतात की आणि कितवी पश्चिम विभागीय परिषद होती तर ही होती तुमची वाली 27वी पश्चिम विभागीय परिषदेची बैठक झालेली आहे पुण्या ठिकाणी आणि पुण्यामध्ये पहिल्यांदा पार पडलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणता येईल का तर नाही, लक्षात ठेवा. याच्या अगोदर मुंबईमध्ये काय बरं 7 वेळा पार पडलेली, लक्षात ठेवा. आता हा काय प्रश्न विचारणार नाही तुम्हाला, पण हा प्रश्न विचारते तर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुठं पार पडली तर पुण्यामध्ये पडले. हा झाला तुमचा करंट अफेअरचा पार्ट. आता याला स्टॅटिकला आपल्याला पॉलिटीमध्ये काय प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा, विभागीय परिषद तुम्हाला माहित पाहिजे. इंग्रजीमध्ये आपण त्याला जर बघितलं तर झोनल काउन्सिल आपण म्हणतो. ओके, आता ही जी विभागीय परिषद आहे ही विभागीय परिषद टोटल किती आहे तर टोटल तुमच्यावाल्या 5 विभागीय परिषद, लक्षात ठेवा. किती विभागीय परिषद आहे? 5. आणि प्लस ईशान्य विभागीय परिषद म्हणजे तिकडे जे 7 सिस्टर्स आणि प्लस सिक्कीम अशी मिळून झालेली ईशान्य परिषद, विभागीय परिषद. आणि आपले 5 कोणत्या मग तुमचे उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि काय बरं मध्य, अशा तुमचे टोटल 5. ओके, तर आता प्रश्न तुम्हाला विचारतील की ही जी विभागीय परिषद आहे ही विभागीय परिषद घटनात्मक संस्था आहे किंवा घटनात्मक आहे का, घटनेला निर्माण केलेली का तर नाही.
याला आपण घटनात्मक म्हणणार नाही. विभागीय परिषद ही तुमची काय माहितीये का, वैधानिक आहे, वैधानिक. तुम्हाला अर्थ माहित पाहिजे बघा, वैधानिक आणि काय घटनात्मक. घटनात्मक म्हणजे काय, राज्य घटनेनं निर्माण केलेली. जसं यालाच आपण कम्पेअर जर केलं, अजून एक प्रश्न जर विचारला तर कलम 200 किती बरं तुमचा वाला 63 आंतरराज्य परिषद. बघा आंतरराज्य परिषद ही कलम 263 मध्ये आहे. म्हणजे ही आंतरराज्य परिषद कुणी निर्माण केलेली आहे, घटनेने निर्माण केली आहे. तसं विभागीय परिषदेसाठी कोणताही कलम नाही, ती वैधानिक आहे. वैधानिक का बरं आहे बघा मित्रांनो, ह्या ज्या 5 विभागीय परिषद आहे, या 5 विभागीय परिषदांना राज्य पुनर्रचना कायदा 1956 यानं पावर दिली. लक्षात ठेवा, कोणत्या कायद्यानं पावर दिली विभागीय परिषदेला, तर राज्य पुनर्रचना कायदे 1956. जेव्हा कायद्याची त्याला काय ताकद लागते, त्याला आपण कोणती बॉडी म्हणतो बरं, वैधानिक बॉडी म्हणतो. ओके, तर तुम्हाला याच्यावरती प्रश्न, पहिलाच आयोगाचा प्रश्न आहे, घटनात्मक आहे का वैधानिक आहे, तर पहिलं लक्षात ठेवा वैधानिक आहे. त्याला कंपॅरिझन जर घेतला, आंतरराज्य परिषद ती कोणती तुमची वाली बरं, घटनात्मक आहे. कलम 263 तुम्हाला माहिती पाहिजे. उद्दिष्ट तुम्हाला एवढं विचारते नाही, उद्दिष्ट आहे राज्यसेवेचे, याला विचारलं जातं. जरी आलं तर पॉझिटिव्ह स्टेटमेंट मारायचे. दोघांचे उद्दिष्ट बऱ्यापैकी सेम आहे बघा. जसं फॉर एक्झाम्पल काय आहे, केंद्र राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा काय वाद होऊ नको, किंवा राज्यांमध्ये कोणत्या प्रकारचा वाद होऊ नये. काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी. लक्षात ठेवा, इकडे पण तेच बघा, जास्त तुमचा वाला जो भाषिक वाद आहे, भाषेवरचा, तो जास्त वाढायला नकोय. तर थोडक्यात समन्वय साधण्यासाठी. लक्षात ठेवा काय बरं, राज्यांमध्ये किंवा केंद्रामध्ये, केंद्र राज्यामध्ये काय बरं समन्वय असला पाहिजे, त्याच्यासाठी हे काम केलं जातं. पुढचा प्रश्न आयोग काय विचारू शकतो आपल्या स्टॅटिक मध्ये बघा, या आंतरराज्य परिषद कोण स्थापन करतं, तर राष्ट्रपती करतो. लक्षात ठेवा, कोण स्थापन करतं, राष्ट्रपती. स्थापन केलं जातं राष्ट्रपतीद्वारे. आणि याचे अध्यक्ष कोण असतात, याचे अध्यक्ष असं तुमचेवाले कोण बरं, पंतप्रधान. प्रश्न तुम्हाला विचारतील बघा, आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष तुमचे कोण आहे बरं, पंतप्रधान. आणि ह्याच आंतरराज्य परिषदेचं जे सचिवालय असतं, ते सचिवालय तुमचं आलं काय स्थापन करतं माहितीये का, विभागीय परिषद. आणि या विभागीय परिषदेचे बघा, तुम्हाला या फोटोमध्ये दिसेल, या विभागीय परिषद फोटोमध्ये तुम्हाला कोण दिसतंय बरं, अमित शाह. तर विभागीय परिषदेचे जे अध्यक्ष असतं बघा, ते अध्यक्ष असतं तुमचेवाले गृहमंत्री, केंद्रीय काय बरं, गृहमंत्री. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारतील. विभागीय परिषदेचे अध्यक्ष आहे गृहमंत्री, आणि आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहे, पंतप्रधान. अजून कोण राहतं विभागीय परिषदेमध्ये, तर बघा बाकीचे सगळे तुम्हाला इथे देवेंद्र फडणवीस वगैरे दिसतील, तर तुम्हाला इथे सापडतं बघा मुख्यमंत्री. लक्षात ठेवा, राज्यांचे काय बरं, मुख्यमंत्री. ओके, पुन्हा काय का दोन इतर मंत्री पण तुम्हाला याच्यामध्ये काय करतील बरं, सापडतील. हे तुमचे वाले विभागीय परिषदेची संरचना असते. आता इथे म्हटलेलं बघा पश्चिम विभागीय परिषद, तर पश्चिम विभागीय परिषदेमध्ये कोण कोण येतं तुमचं आलं, तर पहिले येते बघा गुजरात, नंतर काय गोवा, नंतर काय महाराष्ट्र, आणि दादर नगर हवेली, ती युनियन टेरिटरी, दमन दीव एकत्र वगैरे झालेली. ओके, हे सर्वांचा समावेश पश्चिम विभागीय परिषदेमध्ये होतो. पश्चिम विभागीय परिषदेचं मुख्यालय जर विचारलं तुम्हाला, तर मुख्यालय काय बरं, मुंबई हे मुख्यालय. लक्षात ठेवा, तर हा सगळा पार्ट आपल्याला स्टॅटिकला कव्हर झाला पाहिजे बघा. आपण एक प्रकारे रिव्हिजन करून घेतले, गृहमंत्री कोणाचे असतात, नंतर आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात, ते आपण याच्यामध्ये रिव्हिजन करून घेतले. अजून एक जर कधी तुम्हाला प्रश्न विचारला, लक्षात ठेवा ईशान्य परिषद बघा, ईशान्य, तर या ईशान्य परिषदेमध्ये तुमचे आले टोटल 7 सिस्टर, म्हणजे तिकडचे जे आसाम, मणिपूर, मिझोराम वगैरे सर्वांसाठी ती भरलेली आहे. परंतु याच्यामध्ये बघा अजून काय महत्वाचं, तर 2002 मध्ये सिक्कीमचा समावेश करण्यात आला. कोणत्या राज्याचा समावेश करण्यात आलेला आहे बरं, सिक्कीमचा समावेश करण्यात आला ईशान्य परिषदेमध्ये 8वा सदस्य म्हणून. कधी बरं, 2002 ला. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात ठेवा, अशी आपलीवाली पहिली करंटची न्यूज होती बघा, पश्चिम विभागीय परिषदेची बैठक. आपल्याला करंटला महत्वाचं काय, स्टॅटिकला महत्वाचं काय, हे तुम्हाला काय बरं समजलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढची न्यूज काय बघा, ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले बघा. आणि तुम्हाला निवडणूक आयोगावरती जर तुम्ही बघितला ट्रेंड, तर 2 वर्षापासून प्रश्न काय विचारले जाते, कारण निवडणूक आयोग काही ना काही कारणानुसार करंट अफेअर मध्ये राहतं, चालू घडामोडी राहतं. आणि बघा मागच्या वेळेस पण ज्या वेळेस शिंदे गट आणि काय बरं उभाटा गट याच्यामध्ये जेव्हा म्हणजे एक प्रश्न निर्माण झाला का शिवसेना कोणाची किंवा
पक्षाचं चिन्ह असेल, याच्यावरून पण निवडणूक आयोग कायम चालू घडामोडीमध्ये राहिलं. त्याच्यामुळे निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारलाय, कधी भाग विचारले, कधी कलम विचारला, कधी निवडणूक आयोग कोणत्या निवडणुका घेतात ते विचारलंय. तर याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलाय. या वेळेस पण बघा करंट मध्ये काय आलेलं आहे बघा, ज्ञानेश कुमार हे काय बरं 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. आता हे आपलं मे पर्यंत आहे, पण जर आपण आत्ताचे 2-3 महिन्याचा ट्रेंड जर बघितला तर निवडणूक आयोग खूप म्हणजे याच्यामध्ये करंट मध्ये का, तर आता विरोधी पक्ष नेते जे असतील त्यांनी त्यांच्यावरती काय केलेलं आहे, म्हणजे वोट चोरीचा काय केलेला आहे बरं आरोप केलेला आहे. त्यावेळेस निवडणूक आयोगाची ज्ञानेश कुमार यांनी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती. त्यांचे जे काही त्यांनी जे प्रेस कॉन्फरन्स मध्ये काही म्हणजे एक इलॉजिकल पण काही गोष्टी बोलल्या गेल्या, तर त्याच्यावरून त्यांना ट्रोल पण केलं गेलं. तर त्याच्यामुळे हा तुम्हाला करूनच ठेवायचा आहे निवडणूक आयोग. बघा आता आपल्यासाठी ते एवढं महत्वाचं झालं बघा, ज्ञानेश कुमार हे 26वे काय झाले बरं तुमचेवाले निवडणूक आयुक्त. आता बघा निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयोग म्हणू आपण, निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग. आता केंद्रीय निवडणूक आयोगाची पहिली गोष्ट तुम्हाला स्थापना माहित पाहिजे. तर स्थापना झाली तुमचीवाली 25 जानेवारी 1950 ला. म्हणून 25 जानेवारी हा कोणता दिवस मानला जातो, तर मतदार दिन. लक्षात ठेवा 25 जानेवारी 1950 ला तुमच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची काय झालेली स्थापना. पहिले जे आपले केंद्रीय निवडणूक आयुक्त होते मुख्य, ते होते सुकुमार सेन. यस सेन पण म्हणतो आपण, सुकुमार काय बरं सेन हे तुमचेवाले पहिले निवडणूक आयुक्त होते. त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, केंद्रीय निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कोणत्या भाग मध्ये येतो, तर भाग काय तुमचा 15वा. गट ब चा तुम्ही पेपर काढा 2023 ला झालेला, त्याच्यामध्ये भाग विचारलेला आहे काय बरं तुमचा भाग 15. कलम तुम्हाला माहित पाहिजे बघा, कलम 324 पासून तर 300 किती बरं 29 पर्यंत तुमचेवाले निवडणूक आयोगाचे काय बरं कलम आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. अजून महत्वाचं काय बघा, केंद्रीय निवडणूक आयोग कोणाचे इलेक्शन घेते. आता आयोग काय करतं माहितीये का, प्रश्न साधा विचारतील की राज्य विधानसभेच्या निवडणुका कोण घेतं. मग तुम्ही काय लॉजिक लावता माहितीये का, राज्य आलेलं आहे म्हणून कोण घेईल बरं, राज्य निवडणूक आयोग घेईल. तसं नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. राज्य निवडणूक आयोग एक सेपरेट बॉडी आहे. ती 73वी आणि 74वी घटना दुरुस्तीने काय झालेली आहे, स्थापन झालेली आहे. आणि तिचं जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी झालेली. मग केंद्रीय निवडणूक आयोग कोणाची निवडणुका घेते बघा, तुमचीवाली संसद असेल, लोकसभा झाली, राज्यसभा झाली, नंतर तुमचे राष्ट्रपतीचे इलेक्शन्स असतील, उपराष्ट्रपतीचे इलेक्शन्स असतील, या सर्वांची, किंवा अजून काय राज्याच्या बाबतीमध्ये गेलं तर राज्याची काय असेल रे, विधानसभा असेल, विधानसभा असेल, जिथं विधान परिषद असेल तर ते परिषद पण येईल. म्हणजे राज्याच्या विधानसभेची निवडणूक सुद्धा कोण घेते बरं, केंद्रीय निवडणूक आयोग. सिली मिस्टेक होऊ शकते का, राज्य विधानसभेची निवडणूक कोण घेते, तर तुम्ही बरेच विद्यार्थी याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोग सांगेल, परंतु तसं नाही. आता बघा कलम 324 महत्वाचं काय पुढे बघा, कलम 324 जो आहे तो त्याची बद्दल संरचना वगैरे सांगतो. मग आता काय संरचना आहे, तर बघा पहिल्यांदा तुमची वाले एकच सदस्यीय होती. लक्षात ठेवा किती सदस्यीय होती बरं, एकच सदस्यीय होती. आणि त्याच्यानंतर बघा एक घटना दुरुस्ती केली आपण, 61वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवा. आणि 61वी घटना दुरुस्तीने आपलं जे मतदान करण्याचं वय होतं हे 21 वर्षावरून कुठं आणलं आपण बरं, 18 वर्षापर्यंत आणलं. थोडासा बघा वय कमी झालं, मतदारांची संख्या वाढली, त्याच्यामुळे कामकाज पण काय झालं असेल बरं, वाढलं असेल. म्हणून ही जी एक सदस्य होती ती आता काय झाली रे, 3 सदस्यीय झाली, किंवा त्याला आपण काय म्हणतो बहुसदस्यीय. मग काय झालं, कशी संरचना झाली, 1 प्लस काय रे 2, म्हणजे एक तुमचं काय झाला बरं मुख्य, आणि 2 काय झाले तुमचेवाले इतर आयुक्त. आणि ही लागू झाली बघा तुमचीवाली 16 ऑक्टोबर 1900 किती रे 89 पासून. लक्षात ठेवा ही जी संरचना आलेली आहे 16 ऑक्टोबर 1989, कारण ही घटना दुरुस्ती कधीची तुमचीवाली बरं 1900 कितीची 88 ची. ओके, मग त्याच्यामुळे बघा 16 ऑक्टोबर 1989 पासून आपली बहुसदस्यीय झाली निवडणूक आयोगाची संरचना 1+2. परंतु पुढे पुन्हा एकदा एक सदस्य झाली बघा, कधी झाली पुन्हा, जानेवारी 1990. पुन्हा काय झाली तुमचीवाली बरं, एक सदस्यीय झाली. आणि अगेन पुढची डेट जर पकडली पुन्हा 3 सदस्यीय झाली, कधीपासून माहितीये का, 1 ऑक्टोबर 1900 किती रे 93. पुन्हा काय झाली तुमची 3 सदस्यीय. अजूनही आता आपल्याकडे किती बरं
3 सदस्यीय तुमची वाली काय बरं आहे. आता तुम्हाला प्रश्न काय, तुम्ही घरी जाऊन 2 याच्यामध्ये काढायचे, इतर 2 आयुक्तांची नावं तुम्हाला माहित पाहिजे. लक्षात घ्या, इतर 2 आयुक्तांची नावं तुम्हाला माहित पाहिजे. घरी जाऊन तुम्ही याचा काय करायचं, कारण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे तुम्हाला स्टॅटिकला काय विचारू शकता हे माहित पाहिजे. आता इतर काही कलम आहे. आता निवडणूक आयोग आपल्याला अजून पुढे पण बघायचंय, कारण ज्यावेळेस बघा हे जे ज्ञानेश कुमार आहे हे काय केलेलं आहे, यांची वाली हे कोणते माहितीये का, हे पहिले आयुक्त आहे का त्यांची शिफारस केलेली समितीनं. तुम्ही जर मागच्या वर्षीचं थोडस कव्हर केलं असेल, तुम्हाला माहित असेल तर बघा, आता मुख्य निवडणूक आयुक्ताची शिफारस कोण करते बरं, समिती करते. आणि त्या समितीमध्ये कोण असतं, त्या समितीमध्ये असतो कोण बरं, पंतप्रधान. त्या समितीमध्ये असतो कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता. मागच्या वेळेस ज्या वेळेस पहिल्यांदा ही बिल मांडलं होतं, तर त्यावेळेस कॅबिनेट मंत्र्याच्या ऐवजी काय होतं माहितीये का, भारताचा सरन्यायाधीश होता. लक्षात ठेवा. आणि त्याच्यावरून थोडंसं काय झालं माहितीये का, एक थोडस बायस होतं. बघा बायस कसं होतंय का, ऑलरेडी पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री हे एकाच पक्षाचे असल्यामुळे तुमचं बहुमत नेहमी हे काय होणार आहे, 2 किती होणार आहे, 1 होणार आहे. आणि म्हणजेच पक्षाला वाटेल तोच व्यक्ती काय होऊ शकतो बरं, मुख्य निवडणूक काय होऊ शकतो बरं, आयुक्त होऊ शकतो. म्हणून निवडणूक आयुक्त जर आपली घटनात्मक संस्था आहे तर त्याला अशी समिती नव्हती पाहिजे, किंवा याच्यामध्ये हा जो कॅबिनेट मंत्री याच्याऐवजी सरन्यायाधीश पाहिला होता किंवा सुप्रीम कोर्टचा इतर न्यायाधीश पाहिला होता, अगोदर होतं पण, परंतु नंतर ते काय केलं बरं, काढून टाकण्यात आलं. तर या समितीने केलेली शिफारस पहिले कोण बरं, ज्ञानेश कुमार. आता या ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती कोण करतं बरं, राष्ट्रपती करतो. लक्षात ठेवा, ही समिती शिफारस करते नावांची, कोणाला करते शिफारस, राष्ट्रपतीला करतो. आणि राष्ट्रपती आपल्या याच्यानुसार बघा ज्ञानेश कुमार यांची काय केली बरं, नियुक्ती केली. तर हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात ठेवा का त्या समिती, शिफारस समितीमध्ये काय आहे, कोण कोण असू शकतं. अजून तुम्हाला महत्वाचं काय माहितीये का, महत्वाचं कलम आहे कलम 326. 326 कलम आहे आपला बघा, प्रौढ मताधिकार. कधीतरी तुम्हाला विचारतील. लक्षात ठेवा, कलम 3 काय बरं, 26 प्रौढ मताधिकार. याबद्दल तुम्हाला सर्व डिटेल मध्ये काय बरं माहिती पाहिजे. बऱ्यापैकी आपण निवडणूक, आता थोडस घरी जाऊन तुम्ही काढा त्याचे वेतन भत्ते, मी तुम्हाला कार्यकाळ पण सांगून देतो. चला, कार्यकाळ किती माहितीये का, 6 आणि किती बरं, 65. 6 वर्ष किंवा 65 वर्षापर्यंत यांना कशा पद्धतीने काढलं जातं, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जी पद्धत आहे त्याच पद्धतीने यांना काय केलं जातं बरं, काढलं जातं. हे सगळं तुम्हाला माहित. बघा आपण उचलला करंटचा पॉइंट. ज्ञानेश कुमार हे काय झाले, 26वे मुख्य निवडणूक आयुक्त करंट मध्ये आलेले, आणि त्याला लिंक करून आपण पॉलिटीला आपल्याला कसा प्रश्न विचारला जाईल, स्टॅटिकला, याच्याबद्दल आपण काय घेतले बरं, माहिती घेतली. अशाच पद्धतीने आयोग तुम्हाला पॉलिटीमध्ये प्रश्न विचारू शकतं. म्हणून अशा प्रकारे तुम्ही तुमचा अप्रोच ठेवा. करंट अफेअरचा नेहमी अप्रोच हा काय असला पाहिजे, तर चालू घडामोडीचं लिंक करता आलं पाहिजे तुम्हाला. कशासोबत बरं, तुमच्या विषयांसोबत, स्टॅटिक सोबत करता आलं पाहिजे. तर ही महत्वाची न्यूज होती. बघा पुढची जी न्यूज होती आपण बघणार आहे का, मणिपूरमध्ये काय लागली बरं, राष्ट्रपती राजवट. ओके, आता राष्ट्रपती राजवट अगेन आपल्या पॉलिटीचा पार्ट झाला. ओके, परंतु करंट मध्ये विचारलं तर सर्वात जास्त आतापर्यंत किती वेळा, तर 11 वेळा. लक्षात ठेवा, 11 वेळा मणिपूरमध्ये काय लागलेली आहे, राष्ट्रपती राजवट. तिथे 2 वंश गट होते. माझ्यामध्ये एवढं नाव आठवत नाही मला, कुकी आणि काहीतरी मैतई, असे 2 वंशी गट होते. आणि त्यांच्यामध्ये जो संघर्ष निर्माण झाला त्याच्यातून कायदा आणि सुव्यवस्था काहीतरी बिघडली असेल, आणि तिथे राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. लक्षात ठेवा, किती वेळा लावण्यात आली बरं, 11 वेळा लावण्यात आली. आता इतर काही प्रश्न विचारतील तुम्हाला, याला धरून बघा का पहिल्यांदा कुठे लावली, तर पहिल्यांदा कुठे लावली ती माहितीये का, पंजाबमध्ये. लक्षात ठेवा, माझ्या मते एकदम याला लगेच लावली होती स्वातंत्र्य 1900 किती बरं, 51ला. तर पहिल्यांदा पंजाबमध्ये लावली होती. दुसरा महत्वाचा मुद्दा काय बघा, हे झालं सगळ्यात जास्त वेळा कुठे लावली, मणिपूरमध्ये लावली. ओके, 2 वांशिक गट पण तुम्हाला विचारलं तर माहित पाहिजे, मैतई आणि काहीतरी कुकी का काहीतरी आहे असं. ओके, तर त्याच्यामध्ये एकदा बघून घ्या. आणि पंजाबमध्ये पहिल्यांदा लावली. प्रश्न मला असं वाटतं कधीतरी एक्सपेक्टेड राहील का, राष्ट्रपती राजवट अजून कोणत्या राज्यांमध्ये लावली गेली नाही, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. बघा, छत्तीसगड आणि तुमचं आहे तेलंगणा. या 2 राज्यांमध्ये अजून आपल्याकडे काय लावली गेली नाही बरं,
राष्ट्रपती राजवट लावली गेली नाही. बघा छत्तीसगडचा तुम्हाला माहित पाहिजे. आता या छत्तीसगडला सुद्धा तुम्हाला एकदम म्हणजे प्रॉपर थोडासा युपीएससी पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास पाहिजे आपल्याला लिंक करण्याचा. आता छत्तीसगड आलं ना माहित पाहिजे. छत्तीसगड हे कधी स्थापन झाले? 2000 मध्ये स्थापन झालेले तुमचं आलं, बरोबर आहे ना. आणि 2000 म्हणजे कम्प्लीट किती वर्ष कम्प्लीट होत आहे? 25 वर्ष कम्प्लीट होत आहे. आणि संघ आणि त्याचे क्षेत्र हा आपल्याला एक चॅप्टर आहे. त्याच्या राज्यांची सिक्वेन्स विचारली जाते. हे तुम्हाला माहितीच पाहिजे. लक्षात ठेवा CUZ आपलं नाव, आपली ट्रिक्स बघा. छत्तीसगड, उत्तराखंड आणि काय झारखंड. पहिले छत्तीसगड झालं, नंतर काय झालं? उत्तराखंड झालं, नंतर काय झालं? बरं झारखंड. हे तुमच्या कुठून बाहेर पडलं? हे पडलं तुमचं छत्तीसगड MP मधून, उत्तराखंड UP मधून आणि झारखंड कुठून? बरं बिहार मधून. हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा. तर या दोन राज्यांमध्ये अजून आपली राष्ट्रपती राजवट लागलेली नाही. आता राहिला बघा, हे झालं तुमचं करंटला विचारणार. आता स्टॅटिकला काय विचारू शकतो बघा. 3 प्रकारच्या आपल्याकडे आणीबाणी राहत्या. राष्ट्रीय आणीबाणी राहते, नंतर जी राष्ट्रपती राजवट राहते, घटनात्मक आणीबाणी म्हणतो त्याला आपण, आर्थिक आणीबाणी म्हणतो. आर्थिक आणीबाणी अजून तर काही लागलेली नाही आपल्याकडे बघा. पण याच्याबद्दल जर विचार घेतला तर कलम काय माहिती का? 300 किती बरं? 56. राष्ट्रपती काय करतो बरं? एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट काय करतो बरं? लागू करतो. आणि त्याच्यासाठी बघा 2 कारण दिलेले. पहिला आहे कलम 355 मध्ये आणि दुसरा आहे बघा कलम 300 किती माहितीये का? 65 मध्ये. माहित पाहिजे बघा. काही कलम 356 नुसार काय लावले जाते राष्ट्रपती राजवट? कलम 355 आणि काय कलम 365. 55 मध्ये काय म्हटलेले का राज्य हे घटनेनुसार काम करतंय का नाही? कशानुसार बरं? घटनेनुसार काम करतंय का नाही हे याचं सुनिश्चित करण्याचं कर्तव्य कोणाचं माहितीये का? केंद्र सरकारचं. केंद्र सरकारने डिसाईड करायचंय का एखादं राज्य घटनेप्रमाणे काम करतंय का नाही, तिथली कायदा सुव्यवस्था काय आहे, कशी आहे, काय वगैरे. आणि त्यानुसार एक राज्यपाल एखाद्या वेळेस बघा राज्यपाल राष्ट्रपतीला रिपोर्ट पाठवेल असं असं आहे, इथे काही घटनेप्रमाणे काम चालत नाही, आणि मग राष्ट्रपती त्यांच्या अहवालावर काय करेल बरं? राष्ट्रपती राजवट लावेल. किंवा राज्यपालाने तसं काय अहवाल पाठवला पण नाही तरीही राष्ट्रपती काय करू शकतो बरं? लावू शकतो बघा. आणि 365 मध्ये काय म्हटलेलं आहे का केंद्र सरकारच्या आदेशाचं पालन करते का नाही? लक्षात ठेवा, केंद्र सरकारचे काही जे आदेश असतील त्या आदेशाचं पालन जर राज्य सरकार करत नसेल तर 365 आणि 355 हे 2 कारणे आणि 356 नुसार राष्ट्रपती राजवट काय केली जाते बरं? लागू केली जाते. बघा आता दुसरा प्रश्न बघा. ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे, राष्ट्रपती त्याची घोषणा करतो बघा. घोषणा करायची असो किंवा रद्द करायची असो, काही करायचं असो बघा, तुम्हाला कोणत्या बहुमताची आवश्यकता पडते? तर साध्या बहुमताची आवश्यकता. लक्षात ठेवा, बहुमत तुम्हाला आयोग प्रश्न विचारतो कोणत्या बहुमताची? साध्या. आणि पॉलिटीमध्ये काय करतील? साध्याचं विशेष करून टाकतील, विशेषचं काहीतरी वेगळंच करून टाकतील. हे तुम्हाला माहित पाहिजे. ज्या वेळेस राष्ट्रपती राजवट काय करायची? घोषणा करायची असेल किंवा रद्द करायची असेल त्याच्यासाठी तुम्हाला साध्या बहुमताची काय लागेल बरं? आवश्यकता लागेल. अजून महत्वाची गोष्ट का किती महिन्यामध्ये परवानगी घ्यायची असते? ही तुम्हाला घ्यायची असते किती महिन्यामध्ये बरं? 2 महिन्यामध्ये तुम्हाला परवानगी घ्यावी लागते संसदेची. किती महिन्यापर्यंत? 2 महिन्यापर्यंत. अजून काय की राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर किती काळापर्यंत ती राहू शकते? तर किती काळापर्यंत राहू शकते माहितीये का? ती 3 वर्षापर्यंत. किती वर्षापर्यंत? 3 वर्षापर्यंत. त्याच्यासाठी तुम्हाला दर 6 महिन्यांनी काय करावं लागेल बरं? तसा ठराव पारित करावा लागेल आणि मग त्याचा कार्यकाळ वाढला जाईल. आता हे तुम्हाला मी सगळं सांगितलं बघा काय वगैरे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा. PSI 2021 ला ज्यावेळेस मी PSI च्या मुख्य परीक्षेला होतो 2021च्या, त्यावेळेस आलेला प्रश्न होता की ज्या वेळेस राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 1 वर्ष पूर्ण होतं. किती वर्ष झालं पूर्ण बरं? 1 वर्ष पूर्ण होतो. 1 वर्षापासून किती वर्षापर्यंत वाढवायचं आहे? 3 वर्षापर्यंत वाढवायचा आहे. किंवा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वाढवायचा असेल तर कोणत्या 2 कंडिशनची पूर्तता करावी लागते तरच तो वाढवता येतो. असा डायरेक्टली 3 वर्ष वाढवता येणार नाही. शोधायचंय उत्तर, कमेंट बॉक्स मध्ये टाका, मेसेज करा, काही पण करा. बघा PSI 2021 ला आलेला प्रश्न होता बघा. सप्टेंबर महिन्यात 2022 ला ती परीक्षा पार पडली होती आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता. आपल्याला वरचीवर माहित असतं की 3 वर्षापर्यंत वाढवायचा असतो, पण 1 वर्षाच्या वरती गेल्यानंतर कोणत्या कंडिशन आहे त्या फुलफिल कराव्या लागत्या तरच राष्ट्रपती राजवट काय केली जाते बरं? एक्सटेंड केली जाते. ओके, तर हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला करंट आहे कुठं लागली रे? मणिपूरमध्ये. किती वेळा बरं? 11 वेळा वगैरे. इथपर्यंत आपलं झालं. तर अशा पद्धतीने तुमचा अभ्यास पाहिजे. पुढची न्यूज बघू आपण. बघा उत्तराखंडमध्ये UCC ची काय बरं? अंमलबजावणी, युनिफॉर्म सिव्हिल
कोड म्हणतो आपण, समान नागरी कायदा. बघा किती सोपं आहे एकदम. तुम्हाला विचारतील उत्तराखंड हे पहिलं राज्य झालेलं आहे स्वातंत्र्यानंतर. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य का जिथे समान नागरी कायद्याच्या करंट मध्ये आयोगाने तुम्ही बघा PYQ जर उचलला मार्गदर्शक तत्वामध्ये हा 44 किती वेळा विचारलाय. आयोगाला काही घेणं देणं नाही तुमच्यासोबत का तुम्हाला माहिती आहे हा 44 सोप्पा इझी, याच्यावर काही घेणं देणं नाही. आयोग काय करताय, करंट मध्ये चालू आहे ना, तर आपण इकडे प्रश्न विचारू. ज्याचा बरोबर येईल किंवा सगळ्यांचा बरोबर मेरिट वाढेल, जास्त काय होणार आहे. आयोगाची तुमच्यासोबत कॉम्पिटिशन नाही म्हणून पुन्हाही रिपीट केला जाऊ शकतो. बघा विचारू शकता, उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर काय झालेलं आहे पहिलं राज्य, पण स्वातंत्र्याच्या अगोदर सुद्धा लागलेलं आहे बघा भारतामध्ये. कुठं बरं, गोवा राज्यामध्ये. पोर्तुगीज कालखंडामध्येच भारतामध्ये काय आला होता, समान नागरी कायदा लागू करण्यात आला होता. बघा आता तुम्हाला काय विचारतील का उत्तराखंडनं ज्यावेळेस समान नागरी कायदा लागू केला तर त्याच्यासाठी काय केले असेल, एक समिती बसवली असेल. तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर त्या समितीचे अध्यक्ष होते बघा न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. लक्षात ठेवा का प्रश्न विचारतील देसाई काय, रंजना प्रकाश देसाई. बघा उत्तराखंडानं स्वातंत्र्यानंतर हे लागू झाले पहिलं राज्य आहे, त्याच्यासाठी त्यांनी 2022 मध्ये काय बसवले असेल, समिती बसवली असेल. त्या समितीचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. आता सुद्धा 2025 ला आपल्याला अजून प्रश्न राहील बघा, गुजरात राज्यानं समिती बसवली. कोणत्या राज्यानं बरं, गुजरात. 2000 कधी रे, 25 ला. तर गुजरात राज्याने पण कोणाच्या अध्यक्षाखाली समिती बसवली, तर हेच आहे बघा न्यायमूर्ती रंजना प्रकाश काय बरं देसाई. हा आता तुम्हाला एवढं राज्यसेवेसारखं UP सारखं याच्यावर डिटेल मध्ये विचारलं नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्यामध्ये उत्तराखंडाने काय केलं, तर जे बहुपत्नीत्व असेल, इतर काही प्रॉपर्टीचे कायदे असतील वगैरे, हे काय केले बरं, एक कायदा बनवण्याचा प्रयत्न केला. पण एक महत्वाची गोष्ट बघा, अनुसूचित जमातींसाठी बघा किंवा अनुसूचित क्षेत्रासाठी ही समान नागरी कायदा हा लागू असणार नाही. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला कलम 44 माहिती असणं गरजेचं आहे. कलम 44 कोणत्या भागामध्ये येतो, तर भाग किती बरं, 4 मध्ये येतो. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे मार्गदर्शक तत्व आहे समान नागरिक कायदा, हे काय आहे, तर हे उदारमतवादी. लक्षात ठेवा कोणते बरं, उदारमतवादी. तुम्हाला माहित असेल की आपण आपल्या सोयीसाठी मार्गदर्शक तत्वाचे 3 भागामध्ये काय केली, विभागणी केली. गांधीवादी असेल, उदारमतवादी असेल, समाजवादी असेल, अशा प्रकारे राज्यघटनेनं केलेली नाही. पुन्हा एकदा सांगतो, राज्यघटनेनं असं वर्गीकरण केलेलं नाही, आपण केलेलं आहे. तर 44 हे तुमचं उदारमतवादी झालं. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. गुजरातची समिती पण लक्षात ठेवा, कोणाच्या न्यायमूर्तीच्या खाली, रंजना प्रकाश देसाई. भाग 4 पण लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊ आपण थोडस. पुढची न्यूज आहे बघा, पुन्हा एक देश एक निवडणूक आहे बरं, विधायकाला काय झालेली आहे, मंजुरी झालेली आहे. आपण बघा म्हणजे असे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक देश एक निवडणूक, याच्यावरती तुमचं मत काय, याचे पॉझिटिव्ह काय, याचे निगेटिव्ह काय. तर हे एकदा बघा, तुमचा खर्च वाचेल, तुमचा प्रचाराचा वेळ वाचेल, काय वगैरे असेल, तोटा काय असू शकतो ते पण तुम्हाला माहिती असणं काय गरजेचं आहे. बघा पण आता तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, एक देश आणि एक निवडणूक विधायकाला काय भेटलेली, तुम्हाला मंजुरी भेटलेली आहे. आणि या विधायकाला विरोध करणार पहिलं राज्य कोणतं होतं किंवा कोणत्या राज्याने तसा ठराव मांडला, तर ते होतं तामिळनाडू. लक्षात ठेवा प्रश्न विचारतील, तामिळनाडू राज्याच्या विधानसभेने कशाच्या विरोधात ठराव मांडला, तर एक देश एक काय बरं निवडणूक. याच्यावरती प्रश्न विचारून गेलेले की कोणत्या समिती, याच्यासाठी जी समिती बसवली होती त्या समितीचे अध्यक्ष होते माजी राष्ट्रपती, काय नाव त्यांचं, रामनाथ कोविंद. लक्षात ठेवा त्यांच्या अध्यक्षाखाली समिती बसली होती. पुन्हा चान्सेस खूप कमी आहे प्रश्न विचारायचे, निवडणूक आयोगाच्या संदर्भात येतं, तर त्यामुळे आपण निवडणूक आयोग मागाशीच बघितला, तिथे एकदा तुम्ही पुन्हा एकदा ते लेक्चर बघून घ्या. कोणत्या कलमामध्ये बदल केला जाऊ शकतो, तर थोडस बघत चला आपण. कलम पण बघू, कलम 83 माहित पाहिजे तुम्हाला. कलम 83 हा आहे काय बरं, संसदेचा कालावधी. साधी गोष्ट आहे, जर आपल्याला लागू करायचं असेल तर काही याचा वाला कालावधी आपल्याला काय करावं लागेल बरं, कमी जास्त होऊ शकतो. काही राज्यांच्या विधानसभेचा कालावधी वाढू शकतो, एक्सटेंड होऊ शकतो, कमी होऊ शकते, माहित पाहिजे. तर कलम 83 मध्ये बदल करावा लागू शकतो तुम्हाला. अजून काय तुमचा वाला कलम किती, 172 हा महत्वाचा आहे आपल्याला. आत्ताच गडबच्या का गटकच्या 170 विचारला होता,
विधानसभेचा कलम कोणता वाला 170 तुमचा काय तो विधानसभेचा येतो. कधी 172 वरती गेले तर लक्षात ठेवा हा आहे तुमचा काय आहे राज्य विधिमंडळाचा कालावधी. किती कालावधी असतो काय असतो हे माहित पाहिजे. 5-5 वर्ष तुम्हाला माहिती लोकसभेचा आणि विधानसभेचा. राज्यसभेचा काय असतं हे माहित पाहिजे तुम्हाला. दर किती वर्षांनी 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होते बरं निवृत्त होतात. ओके. आणि असे करून तुमचा एकूण कार्यकाळ 6 वर्षाचा होतो. पण राज्यघटनेत असं काही 6 वर्ष सांगितलेलं नाही. आपल्याला एवढंच सांगितलेलं फक्त दर 2 वर्षांनी किती बरं 1/3 हे पाहिजे. सेम टू सेम कार्यकाळ तुमचा इकडे विधान परिषदेचा पण असेल. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा. तर ह्या न्यूजवरून आपण एवढं कव्हर केलंय. समिती एकदा विचारलेली रामनाथ कोविंद मला नाही वाटेल का परत त्याच्यावरती प्रश्न विचारतील. कधी हा विचारला तर बघा कोणत्या विधानसभेनं त्याला विरोधकाचा प्रस्ताव बघा मंजुरीचा नाही बघा विरोधाचा प्रस्ताव मांडला तर तामिळनाडू आहे. बाकीचे कलम विचारले तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे पुढे जाऊ आपण. बघा दिनेश वाघमारे राज्य निवडणूक काय बरं आयुक्त. बघा हे तुम्हाला विचारतील. माझ्या मते याच्या अगोदर मदान होते. त्या मदान यांची जागा कोणी घेतली बरं दिनेश वाघमारे. हे माझ्या मध्ये 7वे का 8वे 7वे यस 7वे तुमचेवाले राज्य निवडणूक आयुक्त झालेले आहे. या माझं इथपर्यंत ठीक आहे. दिनेश वाघ एवढंच विचारतील आपल्याला कोणाची राज्य निवडणूक आयुक्त म्हणून हे झालेली आहे तर ते आहे दिनेश वाघमारे. आता प्रश्न आपल्याला स्टॅटिक मध्ये 100% विचारतील राज्य निवडणूक आयोगावरती. बघा याची कोणत्या याच्यानुसार केलेली बघा घटना दुरुस्ती आहे तुमची 73वी घटना दुरुस्ती 1900 किती 92 आणि अजून काय रे 74वी घटना दुरुस्ती 1900 किती 92. या 2 घटना दुरुस्तींनी राज्य निवडणूक आयोगाची काय केली याच्यामध्ये सामील केलेलं आहे. बघा मग आता कोणत्या कलमानुसार बघा तुमचं आलं 243 के. जर तुम्हाला प्रश्न विचारला 73वी घटना दुरुस्ती 1992 अन्वये कोणत्या कलमामध्ये राज्य निवडणूक आयोगाची हे तरतूद आहे तर तुम्हाला माहित पाहिजे 243 काय बरं के लक्षात ठेवा. आणि 74वी घटना दुरुस्तीनुसार गेले तुम्ही तर 243 झेड ई माहिती पाहिला. आता काय होतं माहितीये का प्रत्येक वेळेस तुमच्या लक्षात फक्त 43 के असतो. काय होतं कधी कधी आयोग उलटा प्रश्न कधी 74वी घटना दुरुस्ती 1992 अन्वये कोणत्या कलमामध्ये तरी तुम्ही 243 केच मारून याल. तुम्ही वरती घटना दुरुस्ती बघा जर 74वी आली तर तुम्हाला उत्तर काय मारायचंय झेड आहे. आणि जर तुम्हाला 73वी आली तर काय मारायचं 243. हे तुम्हाला माहिती पाहिजे लक्षात ठेवा. 7वे आपले झालेले बघा दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्ताचे. अजून तुम्हाला इकडे काय विचारू शकता बघा हे कोणाचे इलेक्शन घेतात हे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे घेतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलंय फक्त स्थानिक स्वराज्य संस्था. अजून थोडस डेप मध्ये करा. ही 73वी घटना दुरुस्ती असेल तर ही कधीपासून याची अंमलबजावणी झाली बघा. दोघांना सही भेटली माझ्यामध्ये 20 एप्रिलला 20 एप्रिल 1900 किती 93 ला काय भेटली राष्ट्रपतीने काय केली रे सही. पण अंमलबजावणी वेगवेगळ्या तारखेला झाली बघा 24 एप्रिलला झाली ही 73वी आणि ही झाली 1 जूनला. ओके. आणि पहिले जर तुम्हाला राज्य निवडणूक आयुक्त विचारलं तर माझ्यामध्ये चौधरी का काहीतरी ना देना चौधरी यस असे काहीतरी तुमचेवाले पहिले आहे. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. राज्य निवडणूक आयोग आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण लागणार आहे. त्याच्यामुळे आयोग तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारू शकतात. याची स्थापना कधी झाली तुम्हाला विचारली तर 24 एप्रिल 26 एप्रिल 1900 किती रे 93 का 96 येस 26 एप्रिल 1994 ला या राज्य निवडणूक आयोगाची काय झालेली आहे स्थापना झालेली. हे तुम्हाला माहिती पाहिजे. कोण निवडणुकीची वाली काय करतं थोडस बघा. आयुक्ताची नेमणूक राज्यपाल करतं. त्याची पदच्युती कोण करतं पदावरून राष्ट्रपती काढतो का काय राज्यपाल स्वतः काढतं हे माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा कोण नेमणूक करतं आणि कोण पदावरून काढतं थोडस घरी बघत चाला. मी तुम्हाला फक्त अप्रोच देतोय का तुमचा करंट अफेअरचा लिंकेज कसा तुमच्या स्टॅटिकला होऊ शकतो कसा आयोग तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे पुढचा आपण न्यूज बघू. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे काय झाले मुख्यमंत्री. आता हे काय तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. पॉलिटिक्स वरती इथं काय तुम्हाला प्रश्न विचारते नाही कितवे काय वगैरे. पण एक तुम्हाला रफ माहित पाहिजे जी आपली विधानसभा झाली ती विधानसभेत कितवी निवडणूक झाली तर 15वी विधानसभेची निवडणूक होती बरं 15वी. आणि देवेंद्र फडणवीस कितवे झाले मुख्यमंत्री तर 31वे मुख्यमंत्री झाले. हे तुम्हाला माहित पाहिजे.
याच्या अगोदर पण ते माझ्या मते हे त्यांचे तिसऱ्यांदा झाले, तिसरा टर्म आहे. मध्येच एक आपण न्यूज अजून एक कव्हर करणार आहे की 6व्यांदा उपमुख्यमंत्र्याची सुद्धा काय घेतली बरं, अजित पवार यांनी काय घेतली, शपथ. 6व्यांदा बघा, लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपल्याला याच्याशी घेणं देणं नाही, आपल्याला कशाशी घेणं देणं नाही, मुख्यमंत्र्याशी. आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणत्या कलमा अन्वये केली जाते जर असा प्रश्न विचारला तर कलम तुम्हाला माहित पाहिजे. कलम किती रे, 164. कलम 164. बघा, याला कन्फ्युजन करणारा कलम अजून एक आहे, कलम काय बरं, 163. कलम 163 मध्ये एवढंच म्हटलेलं आहे फक्त की मंत्रिमंडळ सल्ला देण्यासाठी कोणाला असेल बरं, राज्यपालाला. राज्यपालाला सल्ला देण्यासाठी एक असेल मंत्रिमंडळ, आणि राज्यपालाच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाने काय करायचंय, काम करायचं. हे 163 मध्ये म्हटलेले. आणि 164 मध्ये काय म्हटलेलं आहे, नियुक्त्या. नियुक्त्या कोणाच्या, मग मुख्यमंत्री असेल, सीएम, आणि सीएमच्या मदतीने काय असेल बरं, मंत्री असतील. या दोघांची नियुक्ती कोण करणार आहे बरं, राज्यपाल. कोण करणार आहे, राज्यपाल. हे माहित पाहिजे. 164 मध्ये अजून आहे का, त्यांचा कार्यकाळ किती असेल, मंत्री कोणाला उत्तरदायी असतील, काय असेल, शपथ विधी, सर्व सर्व तुमचं कुठे येतं बरं, 100 किती बरं, 64 मध्ये येतं. तुम्हाला माहित पाहिजे. आपल्याला उचलायचं काय, ते हे उचलायचं आपल्याला. तुम्हाला लगेच रिव्हिजन, चालू घडामोडी ही एक प्रकारची तुमच्या स्टॅटिकची रिव्हिजन आहे. रिव्हिजन तुम्ही जेव्हा न्यूजपेपर बघणार आहे, तुम्ही हे बघणार आहे, तर तुम्हाला डायरेक्ट आठवलं पाहिजे, हा मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री तुमचा भाग किती बरं, 6 मध्ये येतो. हे तुम्हाला माहित पाहिजे बरं. ओके, अजून तुम्हाला काय आठवतं की कोणत्याही गृहाचा व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो का, यस, कोणत्याही गृहाचा, विधानसभा असो, विधान परिषद असो, कोणत्याही गृहाचा व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो. दुसरा काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्याही गृहाचा सदस्य नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकतो का, त्याचंही उत्तर यस आहे. कोणत्याही गृहाचा व्यक्ती सदस्य नाही. आपण बघितलं उद्धव ठाकरे कोणत्याही गृहाचे सदस्य नव्हते आणि मुख्यमंत्री झाले, मग ते गृहाचे सदस्य झाले. परंतु क्रायटेरिया त्याला 6 महिन्याच्या आत कोणत्याही गृहाचा सदस्य होणं काय बरं, आवश्यक. अजून डेप मध्ये गेला की नामनिर्देशित सदस्य होऊ शकतो का मुख्यमंत्री, यस, नामनिर्देशित सदस्य पण मुख्यमंत्री होऊ शकतो. फक्त सदस्य असणं गरजेचं आहे, ते पण 6 महिन्यानंतर. सेम क्रायटेरिया मंत्र्यांसाठी, कोणत्याही व्यक्ती मंत्री होऊ शकतो, परंतु त्याला 6 महिन्याच्या आत एखाद्या गृहाचं काय होणं गरजेचं बरं, सदस्य होणं काय गरजेचं आहे. अजून पुढे तुम्हाला काय विचारू शकता बघा, कलम 167 पण विचारला जाऊ शकतो माझ्या मते. 167 काय माहितीये का, मुख्यमंत्र्यांची कर्तव्य. राज्यपालाने एखादी माहिती मागवली, अहवाल मागवला, तर त्या संबंधी माहिती देणं, प्रशासनासंबंधी माहिती देणं, हे मुख्यमंत्र्यांचं काय बरं, कर्तव्य आहे. हे तुम्हाला कलम 167 मध्ये काय बरं माहित पाहिजे. बघा, एक करंटच्या पॉइंटला जे जानेवारी ते मे 2025 मध्ये विचारलंय, त्याच्यावरती पूर्ण पॉलिटीची रिव्हिजन होऊ शकते. अशा पद्धतीने आपण काय करतोय बरं, कव्हर करतोय. हे पार्ट्स आपले पुढे कंटिन्यू राहणारच आहे, तुम्ही बघत चला. ओके, ठीक आहे, पुढे बघू आपण. इथपर्यंत झालं. बाकीचे काही विचार नाही, फॅक्च्युअल वगैरे, शपथ कोण देतं, राज्यपाल देतो वगैरे, हे तुम्हाला सर्व माहिती पाहिजे. मंत्रिमंडळाची पण नियुक्ती कशामध्ये बरं, 164 मध्ये, हे तुम्हाला माहित पाहिजे. 165 तुम्हाला काय बरं, राज्याचा महाधिवक्ता, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. उच्च न्यायालयाचं तुमचं लक्ष ठेवा, उच्च न्यायालय जे आहे ते करंट मध्ये खूप वेळा. आता जस्टिस वर्मा, बघा लक्षात ठेवा, जस्टिस वर्मा त्यांचे करप्शनचे काहीतरी चार्जेस लागले होते, तर त्यांच्यावरती महाभियोगाची प्रक्रिया काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. ते पण माझ्या मते दिल्ली उच्च न्यायालयाचे काय कुठले तरी न्यायाधीश होते, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हायकोर्ट करा. आणि आपण कंबाईनचा पेपर देतोय, आपल्याला जास्त महत्वाचं काय बरं, हायकोर्ट आहे. कशापेक्षा बरं, सुप्रीम कोर्ट पेक्षा तुमच्यावाले हायकोर्ट काय बरं सगळ्यात महत्वाचं आहे. माझं बघा, आपण करणार आहे इथे. आता ही जी न्यूज आहे ही थोडीशी जुनी आहे. ही न्यूज आपण कव्हर करतो जानेवारीतले कशामध्ये बरं, मे महिन्यामध्ये. त्यावेळेस ते होते उच्च न्यायाधीश, 48वे होते. परंतु हे पण निवृत्त झालेले. निवृत्त म्हणता यांची जी निवड आहे ही कुठे झाली माहितीये का, भारताच्या सुप्रीम कोर्टचा काय झाली बरं, न्यायाधीश म्हणून. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश म्हणून यांची पुढे काय झालेली आहे बरं, नेमणूक झालेली आहे. मग आता ते नेमणूक, ते 48वे होते, ते आता सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश झाले. यांच्या जागी कोण झालं, आता जे सप्टेंबर महिन्यामध्ये, आता आपण हे काही कव्हर केलेलं नाही याच्यामध्ये, कारण हे मे पर्यंत आहे, पण जेव्हा पुढे कव्हर करू तिथे येईलच. त्यावेळेस झाले तुमच्याकडे श्री चंद्रशेखर.
हे तुमचे झालेले बघा, हे 49वे. हा, लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहित पाहिजे. आता हे झालं तुमचं. हे काय होते, हे आधी ऑलरेडी प्रभारी आपले काय होते माहितीये का, प्रभारी मुख्य न्यायाधीश होते. जेव्हा हे वरती गेले सुप्रीम कोर्टात त्यावेळेस हंगामी म्हणून त्याला आपण काही कालावधीसाठी प्रभारी मुख्य न्यायाधीश होते बॉम्बे उच्च न्यायालयाचे. कोण झाले, श्री चंद्रशेखर. यांनाच आपण पुढे जाऊन काय केलं बरं, मुख्य न्यायाधीश केलं, 49वे. आता तुम्हाला प्रश्न काय विचारतील, जे हायकोर्ट आहे ते हायकोर्ट कुठे येतं बघा, हायकोर्ट तुमचा इथं भाग कशामध्ये येतो बरं, 6 मध्ये येतो. आणि कोणत्या कलमामध्ये येतो, तर कलम 200 किती पासून सुरुवात होता तुमचा वाला, 14 पासून. बघा कलम 214 ते माझ्यामध्ये 232 पर्यंत. ओके, 235 रद्द झालेला आहे तुमचा वाला, पण लक्षात ठेवा कलम 214 ते 232 पर्यंत तुमचं हायकोर्ट येतं. हायकोर्ट होण्यासाठी काय पात्रता असावी, तर याचाच प्रश्न गटकला आलेला आहे. आता मी तुम्हाला तेच म्हणतो बघा, मी तुम्हाला प्रूफ करून दिलं का आयोग कसा प्रश्न विचारतो बघा. 21 सप्टेंबरला आपली गटकाची मेन्स झालेली आहे आणि 4 का 5 सप्टेंबरला काय बरं, श्री चंद्रशेखर यांची काय झाली बरं, नियुक्ती झालेली. त्यांनी प्रश्न श्री चंद्रशेखर यांच्यावर नाही विचारला गटकाच्या मेन्सला, त्यांनी प्रश्न विचारला उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची पात्रतेवरती. म्हणून तुम्हाला असं लिंक करता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि मग काय पात्रता आहे माहित पाहिजे. 5 वर्ष ते काय, सॉरी त्यांनी काय केलं पाहिजे, 10 वर्ष काय केली पाहिजे, वकिली केली पाहिजे. कोणत्याही कोर्टात करा, सलग 2-3 उच्च न्यायालय मिळून केली तरी चालेल. आणि सुप्रीम कोर्टाची काय ती माहित पाहिजे. सुप्रीम कोर्टाची तर 5 वर्ष काय असला पाहिजे मुख्य न्यायाधीश, 10 वर्ष काय केली पाहिजे वकिली, आणि कायदे पंडित असला पाहिजे. कायदे पंडित इकडे तरतूद नाहीये, कायदे पंडित सुप्रीम कोर्टला आहे. आणि आयोगाने काय केलं होतं का आताच्या मेन्सला खरं उलटे पालटे गेले होते, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे का. मुख्य न्यायाधीश वगैरे टाकलं होतं हायकोर्टासाठी, पण ते काय तरतूद लागू नये. तर तुम्हाला प्रश्नाचं मी तुम्हाला सोर्स सांगितला. ओके, हे माहित पाहिजे तुम्हाला. ओके, हा झाला तुमचा काय बरं कलम 214 आहे, संरचना आहे. अजून महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो बघा, एकदम महत्वाचा प्रश्न बघा. हायकोर्टमध्ये संरचना राहते बघा कशी, का 1+ काय तुमचेवाले इतर न्यायाधीश. एक मुख्य न्यायाधीश असेल, त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार तिथले काय जे खटले येतील त्याच्यानुसार न्यायाधीशांची संख्या काय जाते बरं, वाढत जाते. मग ही जे इतर न्यायाधीश आहे यांची संख्या कोण निश्चित करते, तर यांची संख्या कोण निश्चित करते रे, राष्ट्रपती. लक्षात ठेवा का, इतर न्यायाधीशांची संख्या कोण निश्चित करतं, तर राष्ट्रपती. तुम्हाला आयोग 100% प्रश्न विचारतील. माझ्या पहिल्या मेन्सला सुद्धा आलेला हा काय होता माहितीये का, प्रश्न होता. पुन्हा सुप्रीम कोर्टाचा जर विचार केला तर सुप्रीम कोर्टमध्ये सध्या 1+ किती माहितीये का, 33 आहे. टोटल किती बरं तुमचेवाले, 34 आहे. या 34 म्हणजे 1+33 हे जे 33 आहे, यांची पण सदस्य संख्या कोण वाढवते, यांची वाढवते कोण माहितीये का, संसद. कळलं पाहिजे तुम्हाला, सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची संख्या कोण वाढवते, तर संसद वाढवते. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोण वाढवते, तर राष्ट्रपती वाढवतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. 214 मध्ये त्याची संरचना दिलेली तुमचीवाली. 215 तुम्हाला माहित पाहिजे, लक्षात ठेवा. 215 काय बरं, अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय पूर्ण नियुक्ती काढायची. यांची पण नियुक्ती बघा, राज्याचे उच्च न्यायालय राज्याच्या ठिकाणी येतं म्हणून राज्यपाल करीत नाही. यांची नियुक्ती सुद्धा कोण करतो रे, राष्ट्रपती करतो. काय ते खटले आपण डिटेलमध्ये सगळं बघितलेलं आहे ऑफलाईनच्या लेक्चरला. सरन्यायाधीशाची कसा विचारविनिमय केला जातो, कॉलेजियम पद्धत काय, कोणत्या घटना दुरुस्तीची कॉलेजियम पद्धत काय केली होती, रद्द केली होती. 99वी घटना दुरुस्ती सांगून देतो, तुम्हाला माहिती पाहिजे. पण इथे तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, हे प्रभारी मुख्य न्यायाधीश पण होते, तर कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 200 किती रे, 23. कधीतरी विचारतील उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीशांची तरतूद कोणत्या कलमामध्ये, तर कलम 200 किती बरं, 23. हे तुम्हाला माहिती पाहिजे. एकदम महत्वाचं, बऱ्यापैकी हायकोर्ट कमी आपण कव्हर केलं. अजून काय विचारू शकता माहितीये का, हे जे हायकोर्ट आहे यांचं वेतन आणि भत्ते कुठून दिले जाते माहितीये का, भारताच्या राज्याच्या संचित निधीतून. बघा राज्याच्या पण निवृत्ती वेतन घेतलं आपण, निवृत्ती वेतन, तर निवृत्ती वेतन दिलं जातं बरं भारताच्या संचित निधीतून. हे तुम्हाला माहिती पाहिजे. संयुक्त उच्च न्यायालय हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, संयुक्त उच्च न्यायालयाची तरतूद असेल 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय. कोणत्या घटना दुरुस्तीने केलं, तर 7वी घटना दुरुस्ती 1900 किती बरं, 56 असेल. बरोबर आहे ना. त्याच्यानुसार तुमचं आलं वेतन कोण. आता इथे बघा, इथे वेतन वेगळं येतं, इथे वेतन कोण डिसाईड करतं, राष्ट्रपती. तो वाटून देतो त्या 2-2 राज्यांमध्ये. काय ते सगळं मी तुम्हाला माहित पाहिजे. तुम्हाला एकदा अप्रोच कळला ना, तुम्हाला सर्व जाईल. पॉलिटीला 15 पैकी 14-13 घेणंच, 10 घेतले तरीही मार्क कमी. लक्षात ठेवा, सध्याच्या ट्रेंड मध्ये जो इजी पेपर काढला जातो
तुम्हाला 13-14 घेण्याचे आपले बरेचसे मुलं जो एएसओ झालेला आपल्याकडे हर्षद बागुल यानं जवळपास 15 पैकी 15 मार्क घेतले आणि मेन्सचा सुद्धा त्यानं 15 पैकी 14 मार्क घेतले. तिथे एक त्याचा आयोगाचा कलम चुकला होता माझ्या मते. ओबीसी आयोग, अनुसूचित जमाती आयोग याच्यावर प्रश्न विचारला होता. तर तुम्हाला ती मार्क घेणं महत्वाचे आहे. पुढची न्यूज बघू आपण. बघा, राहुल नार्वेकर विधानसभा काय झालेले अध्यक्ष. असे काही तुम्हाला शक्यतो प्रश्न विचारले जात नाही. कोण विधानसभा, हे पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात की विधानसभेचे अध्यक्ष कोण आहे, सदस्य कोण आहे, हे वगैरे. ठीक आहे, असो, पण थोडंसं माहित पाहिजे. जर विचारलं कधी तुम्हाला कुलाबा मतदारसंघातून येतात ते. अजून काय, विधानसभेचा अध्यक्षाची निवड काय होती आपल्याला हे महत्वाचं आहे. विधानसभेच्या काय मधून, बरं, सदस्यांमधूनच एकाची निवड काय होती रे, अध्यक्ष होती. लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, जो व्यक्ती विधानसभेचा सदस्य नाही तो व्यक्ती विधानसभेचा अध्यक्ष होऊ शकतो का? त्याचं उत्तर काय रे, नाही. बघा, तो मुख्यमंत्री होऊ शकतो, तो मंत्री होऊ शकतो, पण तो विधानसभेचा अध्यक्ष होऊ शकत नाही. कारण विधानसभेची अध्यक्षाची निवड ही कुठून होते बरं, सदस्यामधून होते. लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे कळलं पाहिजे तुम्हाला. आयोग इथे फिरवी काय काय अधिकार राहत्या. सगळ्यात महत्वाचे अधिकार आहे अर्थविधायक ठरवणे. कोणतं विधायक ठरवलं जातं, अर्थविधायक. परिशिष्ट 10च्या बाबतीमध्ये जर असेल काही आणि तो जर विधानसभेचा सदस्य असेल तर त्या बाबतीत काय द्यायचं बरं, निर्णय. पक्षांतर बंदीच्या बाबतीत हे सगळं तुम्हाला माहित पाहिजे. बघा, विधानसभेच्या काय बरं अध्यक्षाचे तुम्हाला माहित पाहिजे. हे जे झालेले हे सगळ्यात दुसरे तरुण म्हणता येईल का, सलग तरुण काहीतरी आहे, दुसऱ्यांदा निवडून आलेले, सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले किती व्यक्ती आहे बरं, दुसरे व्यक्ती तुमचे आले. तर हे तुम्हाला माहित पाहिजे. बघा, सलग दुसऱ्यांदा मामध्ये आधी काहीतरी बाळकृष्ण का काहीतरी त्यांचं नाव, एवढं काही क्लिक होत नाही, परंतु हे आहे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, राहुल नार्वेकर विधानसभेचा अध्यक्ष तुम्हाला महत्वाचा आहे. बघा, विधानसभेचा काय अध्यक्ष तुम्हाला महत्वाचा आहे. कलम कुठून चालू आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. परिशिष्ट तुमचा भाग कोणता आहे, भाग तुमचा काय बरं 6 आहे. ओके, तर यापैकी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक, पुढचं बघा, राम शिंदे. हा, इथे एक अजून काय करू शकता तुम्ही माहितीये का, हे जे आहे हे तुमचे वाले पहिले जर विचारलं तुमचं वाला तर सयाजी काय बरं सिलम, हे पहिले 1960 नंतर जर कधी हे विचारलं तर. आणि जे जर 1960च्या अगोदर बघितले 1937 पासून तर जीवी मावळंकर आहे. जीवी मावळंकर तुम्हाला 2023च्या एक घटना समिती व प्रश्न विचारला होता त्यांनी वाले. जीवी मावळंकर काय होते, कोण होते, ज्यावेळेस घटना समिती ही कायदे बनवण्याचं काम करायचे त्यावेळेचे अध्यक्ष जीवी मावळंकर राहायचे. त्यावेळेस राजेंद्र प्रसाद राहत नव्हते. राजेंद्र प्रसाद नेहमी घटना बनवण्याच्या वेळेस अध्यक्ष राहायचे. डिटेल मध्ये आपण बघितलेलं आहे, म्हणून आपल्या मुलांना काय येतं बरं, पॉलिटीला मार्क. ठीक आहे, बघा पुढे बघू आपण. राम शिंदे विधान परिषद सभापती झालेले. ठीक आहे, हे पण एवढं काय महत्वाचं नाही, ते पण सेम आहे, त्यांची नेमणूक केली जाते वगैरे वगैरे. विधान परिषदेची तुम्हाला संरचना माहित पाहिजे काय, कलम कशानुसार बरं 169. विधान परिषद तुमच्या प्रत्येक राज्याला आहे का, नाही, तर काही राज्यांना नाही. जसं काय राज्य बघा, जसं आपण एक ट्रिक पण आहे आपलीवाली, MBA कर, 2 MBA कर, 2 फॉर तेलंगणा आहे तुमच्यावाली, U फॉर काय तुमच्यावाला बरं उत्तर प्रदेश, M फॉर महाराष्ट्र, B फॉर बिहार आहे आंध्र प्रदेश, आणि काय बरं कर्नाटक. या राज्यांसाठी काय विधान परिषद आहे. एखाद्या राज्याला विधान परिषद स्थापन करायची किंवा रद्द करायची आहे तर त्याच्यासाठी ते राज्याची विधानसभा काय करेल, तर त्या राज्याची विधानसभा विशेष बहुमताने, कोणत्या बहुमताने, विशेष बहुमताने तो ठराव कोणाकडे पाठवेल, संसदेकडे पाठवेल. आणि संसदेकडे तो ठराव आल्यानंतर संसद इथे कोणत्या बहुमताने काम करील, साध्या बहुमताने काम करील. जर संसदेने साध्या बहुमताने परवानगी दिली तर विधान परिषद रद्द होऊ शकते किंवा विधान परिषद काय स्थापन होऊ शकते. हे तुम्हाला माहित पाहिजे. अजून काय बघा, लक्षात ठेवा, संसदेला कोणत्या कालावधीमध्ये किती कालावधीमध्ये परवानगी द्यायचंय हे काही निश्चित केलेलं नाही. असे खूप विधायक त्यांच्याकडे पडून राहिलेले असतील, असे खूप प्रस्ताव त्यांच्याकडे पडून राहिले असतील. त्यांना वाटेल त्याच वेळेस ते काय करतील बरं, विधान परिषद अंतिमता शेवटी कोणाकडे येते बरं, संसदेकडे त्याची वाली काही बरं मान्यता येते. नंतर हा झाला 169 आणि पुढचा कलम 100 किती बरं 71. विधान परिषदेची काय संरचना तुम्हाला माहित पाहिजे. किती सदस्य राहत्या, मॅक्सिमम किती राहत्या, तर मॅक्सिमम राहते तुमच्यावाले विधानसभेचे 1/3. मॅक्सिमम विधानसभेचे 1/3.
आणि मिनिमम किती राहते? मिनिमम राहते किती रे? 40. हे तुम्हाला माहिती असणं काय बरं गरजेचं आहे. महाराष्ट्र विधान परिषद घेतली तर महाराष्ट्र विधान परिषद किती आहे? 78 आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेल मध्ये जा तुम्ही. 1/3 कोण नेमणूक कुठून केली जाते? 1/3 कुठून केली जाते? 1/12 कुठून केली जाते? 1/12 कुठून केली जाते? आणि 1 काय बरं? 1/6 तर राज्यपाल करणार मित्रांनो. हे कोण करणार? हे कोण करणार? तर विधान सभा. हे कोण करणार? स्थानिक स्वराज्य संस्था. हे कोण करणार? शिक्षक मतदार संघ. आणि हे कोण करणार आहे? पदवीधर मतदार संघ. ही सगळ्यांची बनून तुमची विधान परिषद बनते. खूप डिटेल मध्ये विधान परिषदेला काय कार्य, किती ते विधायक एखादा नाकारू शकते का नाही नाकारू शकत, किती पर्यंत ते प्रलंबित ठेवू शकते, 3 महिने का 1 महिने का 4 महिने, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे 2 कलम तुम्हाला माहित पाहिजे. राम शिंदे विधान परिषद हे महत्वाचं नाही, आपल्याला विधान परिषद महत्वाची आहे. आपल्याला स्टॅटिकला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा पाठ घेऊ आपण. दिल्ली विधानसभा काय बरं? निवडणूक 2025. हे तुम्हाला काय प्रश्न विचारणार नाही. किती मिनिट झाले बरं? बघा, दिल्ली विधानसभा निवडणूक 2025. आता हे तुम्हीच उत्तर सांगायचे का दिल्ली विधानसभेमध्ये तुमची महिला मुख्यमंत्री झालेली आहे. आणि ती महिला मुख्यमंत्री कितवी माहितीये का? 4th. कितवी बरं? 4थी महिला मुख्यमंत्री आहे. तिचं नाव तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये करा. ती भाजपाची आहे. पण पहिली जर विचारली तर पहिली तुम्हाला माहित पाहिजे सुषमा स्वराज. नंतर तुमची वाली सगळ्यात सर्वाधिक काळ असणारी जी महिला मुख्यमंत्री होती ती शीला दीक्षित. 15 वर्ष. लक्षात ठेवा, जोकने दिल्लीच्या याच्यावरती आपण गद्दीवर जर म्हटलो, दिल्लीच्या गद्दीवरती 15 वर्ष जर एक महिला होती, तिचं नाव आहे काय बरं? शीला दीक्षित. आता पण 4थी झालेली आहे. आणि त्या 4थ्या मुख्यमंत्र्याचं वैशिष्ट्य काय माहितीये का? वैशिष्ट्य आहे फर्स्ट टाइम काय? आमदार. फर्स्ट टाइम आमदार आणि फर्स्ट टाइम काय तर मुख्यमंत्री. लक्षात ठेवा, एवढं जोक नाही. लोकांचे 7-7, 10-10 हे जाते तुमच्या टर्म्स जात्या 5-5 वर्षाचे, तरीही मंत्री होता येत नाही साधं. तर इथं बघा तुम्हाला राज्यमंत्री होता येत नाही, पण इथे तुम्हाला पहिला आमदार झालेल्या महिलेला डायरेक्टली काय बनवलंय बरं? सीएम बनवलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट काय का दिल्ली विधानसभामध्ये ऑपोजिट लीडर सुद्धा कोण आहे माहिती का? पहिली महिलाची. लक्षात ठेवा बघा, तुम्हाला माहित पाहिजे. आपची ती काय नाव रे? आतिशी मॅडम करू आपण. आडनाव आठवत नाही मला, तर मॅडम आतिशी मॅडम. लक्षात ठेवा, तर ही पहिली 3री मुख्यमंत्री होती. आणि पहिली काय झाली आता? विरोधी पक्ष नेता झाले. लक्षात ठेवा का महिला. तर दोन्ही म्हणजे दिल्ली विधानसभा दोन्ही महिलांच्या हातात आहे. तुमच्यावाला विरोधी पक्ष नेता पण महिला झाली तुमचीवाली, आणि मुख्यमंत्री पण काय झाली? महिला झाली. हे झालं. आता प्रश्न काय का बघा, ही आहे तुमचीवाली युनियन टेरिटरीज. पहिली गोष्ट बघा, युटीच्या बाबतीत जर विचार केला तर फक्त तुमच्या किती युटींना विधानसभा आहे? तर तुमची आहे दिल्ली, नंतर काय आहे पॉंडेचेरी, आणि नंतर तुमचं आहे बघा काय जम्मू आणि काश्मीर. जम्मू काश्मीरच्या तर आता मागच्या वर्षी निवडणूक झालेल्या बघा, 90 जागांसाठी निवडणूक झालेल्या आहे. ओके, तर ते तुम्हाला माहित पाहिजे. दिल्लीच्या तुमच्या जागा आहे 70 जागा आहे. ओके, एक काळ होता की केजरीवाल आप आदमीचे 70 पैकी 67-64 आमदार असायचे. आता सत्तेमध्ये पण नाही. इव्हन अरविंद केजरीवाल स्वतः काय आहे बरं पडलेले, त्याच्यामुळे काळ बदलू पण शकतो. ठीक आहे, 3 युटी या 3 युटींनाच काय बरं विधानसभा आहे. विधानसभा आहे म्हणजे काय बरं? मुख्यमंत्री. आणि 69वी घटनादुरुस्ती तुम्हाला खूप महत्वाची. 69वी घटनादुरुस्ती 19 किती 91-92 जी असेल, त्या घटनादुरुस्तीनं तुम्हाला दिल्लीला काय केलंय बरं? राजधानी क्षेत्राचा काय दिलाय? दर्जा दिलाय. आणि काय सांगितलं बघा, या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करेल? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. इतर मुख्यमंत्र्यांची नेमणूक, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक हा राज्यपाल करीत असतो. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोण करेल? राष्ट्रपती.
कोण करेल रे? राष्ट्रपती. एकदम महत्वाचा प्रश्न, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतो, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करेल. तिथले जे नायब राज्यपाल असतील त्यांच्याशी विचार विनिमय केला जाईल, सल्ला मसलत केली जाईल. अजून महत्वाची गोष्ट काय, राष्ट्रपतींनी सीएम चीच करणार नाही दिल्लीच्या, तर त्या सीएमच्या शिफारशीने कोणाची करेल बरं? मंत्री मंडळाची सुद्धा राष्ट्रपतीच करेल, लक्षात ठेवा. ओके, अजून काय, या मंत्रिमंडळामध्ये किती सदस्य राहतात दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये? लक्षात ठेवा. तुम्हाला प्रश्न, आपला प्रश्न माहित पाहिजे बघा. आपल्या राज्य, इतर राज्यांसाठी 91वी घटना दुरुस्ती 2003 याच्यानुसार सांगितलंय की मंत्रिमंडळामध्ये किती सदस्य असले पाहिजे. तर मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या बाबतीत बघा, राज्याच्या बाबतीत 15% पेक्षा जास्त नको, 15 पेक्षा जास्त नको आणि 12 पेक्षा कमी नको. लक्षात ठेवा का, 15% म्हटलेल्या वरती, खाली काय आहे बरं? 12 आहे, टक्के नाही बघा, 12%. 15% पेक्षा जास्त नको आणि 12 पेक्षा त्यांची संख्या कमी नको मंत्र्यांची. आणि लक्षात ठेवा, हे कोणाला धरून? सीएम प्लस काय? मंत्री, मुख्यमंत्र्यांसहित. ओके, ही केली 91वी घटना दुरुस्ती 2003. आणि इकडे बघा, इकडे काय तरतूद आहे? इकडे 12% तरतूद नाहीये, इकडे तरतूद आहे तुमची 10%. 10% सदस्य हे तुमचे काय असले पाहिजे? मंत्री. एकूण आहे 70, म्हणून मंत्रिमंडळ किती आहे? 7 म्हणजे काय? 1+6, सीएम प्लस काय तुमचे वाले 6 इतर मंत्री तुमची वाली. हे दिल्लीचे मंत्रिमंडळामध्ये काय होते बरं? समावेश होतो. बाकीचा वादाचा मुद्दा आहे नायब राज्यपाल वर्सेस मुख्यमंत्री. नेहमी असतो तिथे, कारण दिल्लीच्या याच्यामध्ये तुम्हाला दिल्लीकडे स्वतःची पोलीस आहे ते सुद्धा नाही, त्याच्यावरती केंद्राकडे अधिकार आहे. जमीन असेल, पब्लिक ऑर्डर असतील, तर याच्याबद्दल सगळे तुमचे अधिकार कोणाकडे? केंद्र सरकारकडे अधिकार आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. नुसतं हे नका करू का कोण झाले आता, पण तुम्ही उत्तर काढायचं आहे मला कमेंट बॉक्स मध्ये, चौथी माहिती. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. भाजपाला मिळाल्या सर्वाधिक राजकीय काय बरं? देणग्या. असा काय प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही, पण जर केलं बघा तर कधी विचारलंच, लक्षात ठेवा. बीजेपी 1 नंबर आहे, 2 नंबर काय तुमचं आलं? काँग्रेस आहे, सीपीआय आहे, नंतर तृणमूल काय बरं? काँग्रेस. लक्षात ठेवा. तर टोटल कॉर्पोरेट डोनेशन रिसीव्ह बाय द नॅशनल पार्टीज. आता हे मागे पण आलेले एकदा, हे देणग्या झाल्या, पण याच्या अगोदर माझ्या मते एसबीआयच्या बॉन्ड्सद्वारे पण काहीतरी निधी वाटला जायचा वगैरे, तो खूप ते मागे पण आलेले. तर पक्ष विचारात लक्षात ठेवा, बीजेपी सर्वात मोठा पक्ष उभारून येत आहे, झालेला पण आहे, लक्षात ठेवा. तर ही एवढी काही महत्वाची न्यूज नाही. नंतर मतदानामध्ये नोटाचा वापर काय होत चाललेला आहे? कमी होत चाललेला आहे. थोडासा विचार केला, नोटाकडे जर विचारला तुम्हाला बेसिक माहित पाहिजे. नोटाचा सर्वप्रथम वापर कोणत्या लोकसभेमध्ये केला होता? 2014च्या लोकसभेमध्ये नोटाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला होता. आणि सर्वाधिक नोटाचा वापर किंवा नोटाचं मतदान कोणत्या राज्यामध्ये सापडतं? तर कोणत्या माहितीये का? बिहार. बिहारमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर तुम्हाला सापडतो. 2014च्या लोकसभेमध्ये नोटाचा वापर केला होता, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहित पाहिजे. महाराष्ट्रामधला पण एक मतदारसंघ आहे का तिथे 2 नंबरचा, 2 नंबर, 1 नंबर विजेता आणि 2 नंबरला सर्वाधिक मत होते नोटाला. एक मतदारसंघ आहे, तुम्हाला माहिती असेल त्याचं नाव मला सांगा, लक्षात ठेवा. तर एवढं काय तुम्हाला विचारणार नाही. ओके, ते लक्षात ठेवा. बघा 2-3 पॉईंट. पुढची न्यूज आहे बघा आपलीवाली. दिब्रुगड असेल ती आसामची नवीन राजधानी. आता त्याच्यामध्ये काय पाठ करण्यासारखं नाही, तुम्हाला हे माहित पाहिजे डायरेक्टली. दिब्रुगड असेल इथे दिले बघा, दिब्रुगड. इंग्लिश मध्ये जर बघितलं तर दिब्रुगड हा काय झाली? तुमची आसामची 2nd नवीन कॅपिटल झालेली आहे. हे तुम्हाला माहित पाहिजे, डायरेक्टली तुम्हाला प्रश्न विचारतील. आणि ज्यावेळेस 7 सिस्टरचे पर्याय राहते आसाम, मणिपूर, मिझोराम, त्यावेळेस कन्फ्युजन होण्याचे काय चान्सेस जास्त असतात, तुम्हाला माहित पाहिजे. आसाम बद्दल काय सांगायचं एवढं तर, आसाम माझ्यामध्ये तुमचा परिशिष्ट कशामध्ये समावेश होतो? 6 मध्ये होतो. 6 मध्ये तुमचं वाले जे राज्य आहे अनुसूचित जनजाती किंवा अनुसूचित क्षेत्र म्हणतो, याच्यासाठी काही स्पेशल प्रोव्हिजन आहे, तर त्याच्यामध्ये पण कशा समावेश होतो बरं? आसामचा समावेश होतो. हे तुम्हाला माहित पाहिजे. अजून तुम्हाला काहीतरी माहित पाहिजे बघा, 371 कलम आहे. तर 371 मध्ये माझ्या मते बी ला काय तुमचं वाला बरं? आसाम आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजे थोडस, तरी हे तुम्हाला एकदा करून ठेवायचंय. हे मी तुम्हाला पॉलिटिक्स याच्यामध्ये रिवाइज केलेलं आहे. पण राजधानी लक्षात ठेवा, 1 लाइनर तुम्हाला विचारू शकतात, तर दिब्रुगड. पुढे बघा, चंदीगडमध्ये फौजदारी कायद्याची काय झालेली आहे? अंमलबजावणी झालेली आहे. बघा, आता जे आपण 3 फौजदारी कायदे केले होते नवीन, तर त्या फौजदारी कायद्याची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य म्हणा किंवा पहिले केंद्रशासित प्रदेश म्हणा, ते कोण आहे बरं?
चंदीगड तुम्हाला प्रश्न विचारतील. ओके, जे आपण नाव बदलले IPC, CRPC. ओके, ज्यावेळेस मी मुख्य परीक्षेला होतो त्यावेळेस खूप डिटेलमध्ये ते आम्हाला होते. 1400 1600 कलम पाठ करायला लागायचे. एक तर IPC मध्ये जवळपास 511 कलम होते तुमचेवाले. पण ठीक आहे, आता आपल्याला तो मुख्याला परीक्षेला सिलेबस राहिलेला नाही PSIच्या. परंतु जर त्याचे आपण नाव जे बदलले तर त्याची अंमलबजावणी करणार पहिले राज्य म्हणा युटी म्हणा ते कोण झालेले चंदीगड झालेलं आहे. पंतप्रधान मोदींचा तिथे कार्यक्रम झाला होता, तिथून त्यांनी घोषणा केली होती. आणि त्या कार्यक्रमाची थीम मला एवढे आठवत नाही, पण एक काहीतरी आहे विकसित भारत आणि न्यायाकडे काहीतरी शिक्षेपासून न्यायापर्यंत अशी काहीतरी एक थीम आहे. विचारली तर लक्षात ठेवा न्यायापर्यंत. ओके, तर थोडंसं मला माहिती पाहिजे. ओके, बाकीचं चंदीगड तुम्हाला माहिती आहे. चंदीगड हे तुमचं वाले काय युनियन टेरिटरीज आहे. चंदीगड बद्दल अजून काय माहिती सांगायची तर ही कधी बनलेली माझ्या मते जेव्हा पंजाब आणि हरियाणा 1966 ला ही तुमची चंदीगडची युनियन टेरिटरीज बनलेली आहे. आणि या तिघांनी मिळूनच तुमचं काय बरं उच्च न्यायालय पण तुमचं काय बरं एकत्रित आहे बघा चंदीगडचा समावेश. हे तुम्हाला माहिती पाहिजे, बाकीचं एवढं काही हे नाही. पुढचा प्रश्न बघा, राज्याचे नवीन मंत्रिमंडळ आहे. हे सगळ्या मंत्रिमंडळांच्या टोटल 39 मंत्रिमंडळांनी काय घेतला शपथ घेतल्या. त्याच्यामध्ये 33 कॅबिनेट आहे, 6 काय राज्य. पण मग ते एवढं काय तुम्हाला विचारणार नाही कोणता मंत्री आहे, तुम्हाला पोलीस भरती राहते का नाही. आपल्याला मंत्रिमंडळ माहित पाहिजे. मंत्रिमंडळ कुठं आहे, मंत्रिमंडळाचं काम काय सल्ला देण्याचं आहे. कोणत्या कलमानुसार 163 नुसार कोणाला देतो बरं राज्यपालाला देतो. 164 मध्ये त्यांची नियुक्ती आहे, त्यांचा शपथविधी आहे. ते मंत्रिमंडळ कोणाला उत्तरदायी असतं विधान सभेला. हे सगळं तुमचं वाला 164 मध्ये. आणि मागाचे थोडेसे लेक्चर बघून घ्या आपण. याच्याबद्दल 91वी घटना दुरुस्ती पण बघितली, 91वी घटना 2003 पण बघितली. हे सगळं बघितलं मागाशी. याच्यामध्ये नवीन काय सांगण्यासारखं नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पॉलिटिकल पार्ट आहे आपल्या स्टॅटिकला काय विचारू शकतो तर हे तुम्हाला महत्वाचं आहे. शक्यतो उत्तरदायी विधानसभेला असते वगैरे. मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला उत्तरदायी असतो हे माहिती तुम्हाला पाहिजे. मंत्र्यांना राजीनामा दिला तर सरकारवर काय परिणाम होतो, सरकार पडतं का नाही पडत. एका मंत्र्यांना थोडी सरकार पडणार आहे. आणि मंत्र्याचे राजीनामे चालूच आहे बघा सध्या. प्रत्येक मंत्र्यावरती काही ना काही होतंय, दाखल होते आणि राजीनामा मागितला जातो, विरोधी पक्ष नेतो, पण त्यांना काही परिणाम होत नाही. पण त्याच्या विरोधाबाजूचा विचार केला आपण, मुख्यमंत्र्यांचा जर राजीनामा झाला, मुख्यमंत्र्यांचा मृत्यू झाला तर तो पूर्ण मंत्रिमंडळाचा काय असतो रे राजीनामा असतो. लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं बघा, तेलंगणामध्ये बघा पुढची जी न्यूज आहे तुमची वाली. ठीक आहे, आता बऱ्यापैकी तुमचा आला जवळपास एक पाठ झालेला आहे, 1 तास झालेला आहे. एकदम थोडस शॉर्ट मध्ये मी तुम्हाला घेतो, जास्त घेत नाही. एकदम 5-10 मिनिटांमध्ये जे पुढच्या काही न्यूज आहे ते कव्हर करू. बघा, महत्वाची न्यूज आहे. तेलंगणामध्ये SC मध्ये वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा हे पहिलं राज्य बनले. लक्षात ठेवा, SC उपवर्गीकरण चालू झालेले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% प्रश्न विचारतील. ते लागू करणारं पहिलं राज्य आहे तुमचं कोणतं बरं तेलंगणा आहे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. याच्यामध्ये काय अजून दुसरं डिटेल मध्ये काय विचारणार नाही. पुढची न्यूज आहे भूषण गवई 52वे काय आहे सरन्यायाधीश. यस, IMP अगेन आता पण करंट मध्ये आहे. जो काही आता एवढ्या याच्यामध्ये जो एक घटनाक्रम झाली तर त्याच्यामुळे ते भूषण गवई तुमच्या चर्चेमध्ये आहे. आपल्याला आपल्या मार्काशी जर विचार केला तर तुम्हाला विचारतील कितवे सरन्यायाधीश झाले, 52वे सरन्यायाधीश झाले. यांची नेमणूक कोण करतं तर नेमणूक कोण करतं रे राष्ट्रपती नेमणूक करतो. लक्षात ठेवा. आणि कशी केली जाते नेमणूक तर जो ज्येष्ठ न्यायाधीश असेल, ज्येष्ठ न्यायाधीशाची नेमणूक काय होते बरं सरन्यायाधीश होते. ही एक परंपरा आहे, ही एक सुप्रीम कोर्टनं सांगितलेला म्हणजे काय निर्णय प्रथा आहे. परंतु ज्येष्ठ न्यायाधीशाचीच नेमणूक केली पाहिजे हे राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. याच्या अगोदर पण दोनदा माझ्या मते राज्यघटनेनुसार बंधनकारक नाही. राज्यघटनेनुसार प्रश्न आमचा बंधनकारक नाही. इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये दोनदा उल्लंघन झालेलं आहे. एक 4 नंबरचा व्यक्ती तुमचा वाला सरन्यायाधीश झालेला आहे. ज्येष्ठता क्रमाचा जर विचार केला तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा. ओके, यांच्यात नंतर सरन्यायाधीश कॉलेजियम पद्धत वगैरे हे सगळं आपण लेक्चरला बघणार आहे. सध्या तुम्हाला एवढं माहित पाहिजे. ओके, हे जर बघितले तर हे तुमचेवाले भूषण गवई हे तिसरे नागपूर बार त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचे ते काय बरं तिसरे सरन्यायाधीश पदावरती गेलेले आहे.
एकूणात्व जर विचार केला माझ्या मते तर भूषणगाव ही 8वे महाराष्ट्रातले व्यक्ती आहे तर ते काय झाले बरं भारताचे सरन्यायाधीश झाले. बरोबर आहे. याच्या अगोदरचे जे सरन्यायाधीश होते धनंजय चंद्रचूड साहेब हे सुद्धा काय होते बरं महाराष्ट्रीयनच होते, लक्षात ठेवा. तर तुमच्या ज्या होते माझ्या मते उदय ललित का हे होते, उदय ललित का शरद बावडे वगैरे हे पण सरन्यायाधीश तुमचे कुठले होते बरं महाराष्ट्रातलेच होते. ओके. तर थोडस बघत चला ही कितवे तुमचे मला 8वे लक्षात ठेवा. जर विचारलं तुम्हाला भूषण गवई 52वे सरन्यायाधीश झालेले आहे. ठीक आहे. याच्यात बरोबर तुम्हाला मी एक सांगतो बघा थोडं सांग झालं तर 99वी घटना दुरुस्ती तुम्हाला माहित पाहिजे. राष्ट्रीय न्यायिक नियुक्त आयोग स्थापन केला होता त्यांनी. आता या आयोगानुसार एक समिती असेल त्या समितीमध्ये मेंबर्स असतील ते मेंबर एकाची शिफारस करतील आणि तो आपले न्यायाधीश वगैरे याला कॉलेजियम पद्धत म्हणजे कॉलेजियम पद्धतीच्या विरोधात आणलेली तरतूद होती आयोग. परंतु आयोगाने सुप्रीम कोर्टने ही काय बरं अवैध ठरवली आणि आपली जी कॉलेजियम पद्धत आहे तीच पुढे काय केली बरं कंटिन्यू केली. इथपर्यंत तर सफिशियंट आहे. तुमचं आलं सर न्यायाधीश कितवे बरं तुमचे वाले 52वे. ओके. पहिले जर विचारले तर पहिले माहित पाहिजे तुम्हाला कानिया. यस एच कानिया काहीतरी आपले एवढं आठवत नाही, थोडस बऱ्यापैकी आठवत नाही. परंतु जर माहित असेल तर तुम्ही पण सांगा. कानिया जे असतील ते तुमचेवाले पहिले सरन्यायाधीश होते. हे जे सरन्यायाधीश आहे नंतर इंग्रजांच्या काळामध्ये जर विचार केला तर तुमचे कोण होते इम्पे होते. बरोबर आहे. 1773च्या ऍक्ट नुसार वॉरेन काय तुमचा वाला हेस्टिंग होता आणि त्याच्यानुसार ते झालेलं होतं सर्व तुम्हाला माहित असेल. ओके. ते वर्ग मित्र पण होते ते खटले पण माहित असेल नंदकिशोर खटले. म्हणजे बघा तुम्हाला सीमाच नाही. जर तुम्ही एखादा पॉइंट उचलला तर तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट मध्ये सुद्धा जाऊ शकता आणि याला म्हणतात तुमचा प्रॉपर अभ्यास. यस मगाशी थोडस लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला होता बऱ्यापैकी आपल्याला 1 तासाच्या पुढे तो व्हिडिओ काउंट झाला आणि थोडस अटकला गेला होता. त्याच्यामुळे आपण पुन्हा थोडस कंटिन्यू करू कारण थोडस 2-3 पॉईंट राहिलेले म्हणजे जानेवारी तो मे आपला पहिला पार्ट पूर्ण होईल. बघा भूषण गवई बद्दल आपण सगळं सांगितलं होतं. एक महत्वाची गोष्ट पण राहून गेली ती बघा ती पण एकदा आठवली. तो एक व्हायरल झाला का हे झाले तुमचे दुसरे दलित सरन्यायाधीश आहे. पहिले जे होते ते काय होते बाळ कृष्ण. ओके. आणि याच्यावरूनच आपल्याला समजतं का भारत हा काय बरं धर्मनिरपेक्षता आहे. बघा एकीकडे तुमची वाली महिला मुख्यमंत्री आहे. दिल्ली विधानसभामध्ये विरोधी पक्ष नेता पण काय बरं महिलाचे म्हणजे महिला सक्षमीकरण पण चालू आहे. सरन्यायाधीश पदावरती पण एक दलित व्यक्ती बसलेला आहे. त्याच्यामुळं भारत हा एक काय बरं सेक्युलर आहे किंवा भारत हा काय बरं इक्वॅलिटी आहे. याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्ही अशी उत्तरं लिहू शकता. हे एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता. ठीक आहे. पुढची न्यूज बघा आपण बघू. फास्ट घेऊ थोडस वक्तचं पण झालं होतं. विधायक प्रलंबित ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय जो मी तुम्हाला सांगितलं होता बघा राज्यपाल वर्सेस राज्यपाल आपले रवी आपले म्हणजे तामिळनाडूचे ते वर्सेस तामिळनाडू. तर या बाबतीमध्ये एक खटला सुप्रीम कोर्टामध्ये गेला होता आणि त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने काही मार्गदर्शक तत्वे घालून दिली. कलम 111 असेल कलम 200 कलम 200 किती बरं 1 11 मध्ये काय बदल नाही केले पण 200 आणि 201 मध्ये काय केले बरं थोडेसे बदल नाही म्हणते ना. कलमामध्ये राज्यघटनेत बदल करायचा असले घटना दुरुस्ती करावं लागेल पण एक काही मार्गदर्शक तत्वे त्याच्यामध्ये घालून दिले सर्वोच्च न्यायालयाने. तर याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ केलेला बघा युट्यूब वरती तुम्ही एकदा बघा. एकदम भारी व्हिडिओ तुमचे तिन्ही कलम खूप महत्वाचे तिन्ही कलम त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहे. तो एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. पुढचा आपण घेऊ बघा ECI नेट म्हणजे EC नेट प्लॅटफॉर्म आहे. तर साधी गोष्ट आहे ते कुणी चालू केलंय तर भारतीय निवडणूक आयोगाने केलंय. एकदम निवडणूक आयोगाचंच काम काय माहितीये का पारदर्शकता आली पाहिजे इलेक्शन मध्ये. जेवढी पारदर्शकता असेल तेवढं चांगलं. तर त्यांच्यानुसार हा प्लॅटफॉर्म काय केला आहे हे ऍप्लिकेशन राहणार आहे. म्हणजे एवढं तुम्हाला विचारणार एक साधं विचारतील फक्त EC नेट हा प्लॅटफॉर्म कोणाचा आहे तर भारतीय निवडणूक आयोगाचा आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुढची आपण एक वन लाईनर्स आता शेवटच्या लागलेल्या जसं बघा तेलंगणामध्ये SC मध्ये काय झालेलं आहे वर्गीकरण लागू आहे आपण मगाशी बघितलं. नंतर बघा नेवा प्रकल्प आहे नॅशनल ई विधानसभा ऍप्लिकेशन. तर हे लागू झाले बघा. इथे तुम्हाला कोण दिसतंय का कुठे आहे का काही इथे तर काही दिसतंय ना पण ठीक आहे चलो मी तुम्हाला सांगतो. तर हे 28वी विधानसभा ठरवली. कोणती विधानसभा ठरली दिल्ली ही 28वी विधान तुमची काय बरं जिनं नेवा
प्रकल्प किंवा काय बरं त्याला काय केलं बरं ऍक्सेप्ट केलं. 29वी पण माझ्या मते न्यूज मध्ये आलेली वाटतं, मला आठवत नाही अजून, पण माझ्या मते पॉंडिचेरी का काहीतरी आहे. ओके, ही एकदा कन्फर्म करा मध्ये 29वी पॉंडिचेरी आहे का. पण एवढं फिक्स आहे 28वी तुमची काय बरं दिल्ली विधानसभा आहे. ओके, पहिली जर विचारली ना पहिली तर 2000 माझ्या मध्ये 22लाच आहे, नागालँड आहे पहिली. तुम्हाला माहित पाहिजे नागालँड ही विधानसभा. तर हे तुम्हाला वन लाइनर मध्ये प्रश्न जर विचारले तर माहिती पाहिजे. पुढची बघा, खासदारांच्या वेतनामध्ये वाढ. तर हे काय असे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. किती वाढ केले, आता ते गेले, राष्ट्रपतीचं वेतन किती, खासदाराचं वेतन किती, हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही. तर याच्यामध्ये आपण हे न केलेलंच बरं. ओके, पुढचं बघा, विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत. बघा तर हे कोणत्या विधानसभेने केलं माहिती का, पंजाब. येस, पंजाब विधानसभेनं आपलं कामकाज कशामध्ये प्रसारित करण्याचं केलं बरं, सांकेतिक याच्यामध्ये. जे बहिऱ्यापणाचे अपंगत्व ज्यांना असेल तर त्यांच्यासाठी ते एकदम महत्वाचं आहे. तुम्हाला माहित पाहिजे बघा पंजाब विधानसभा. तर तुम्हाला प्रश्न विचारतील. पुढे जर घेतलं पंजाब विधानसभाद्वारे स्वतःचे काय बरं सर्च इंजिन आहे. वन लाइनर एकदम तुम्हाला प्रश्न इथे पण विचारला जाऊ शकतो. पंजाब बद्दल आता आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत. बघा, महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिलांचा म्हणजे याच्या राजकारणामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काय जास्त समावेश व्हावा, तर त्याच्यासाठी एक हे केलेलं आहे आदर्श महिला म्हणून. आणि ही जी बैठक कुठे भरली होती ही तुम्हाला माहित पाहिजे, दिल्ली. कुठे भरली होती बरं, दिल्ली. बघा इथे आहे का नाही, पण इथे म्हणले बघा मॉडेल वुमेन फ्रेंडली ग्रामपंचायत, आदर्श महिला हितशेयी ग्राम पंचायत. लक्षात ठेवा, तर महिला सक्षमीकरणासाठी पण तुम्हाला बैठक विचारू शकतात. कुठे बैठक तुमची पडली, दिल्लीला. ओके, बघा करंट अफेअर मध्ये करताना तुम्हाला प्लेस वगैरे या गोष्टी तुम्हाला थोड्याशा माहिती पाहिजे. कुठे काढले प्लेस व एक तरी प्रश्न तुम्हाला सापडतोच. सेम आहे सशक्त पंचायत नेत्री अभियान. हे पण तुमच्या आल्या महिलांसाठी. जे बघा पंचायतों के महिला नेतृत्व को नई दिशा. आणि ही पण कुठं पडली माहितीये का, ही पण कुठं सुरू झाली बरं, दिल्ली. लक्षात ठेवा, तर पंचायतीच्या रिलेटेड जर प्रश्न आले दोन्ही महिलांच्या रिलेटेड आहे आणि दोन्ही कुठं बैठका पार पडल्या, तुमच्या दिल्लीमध्ये पार पडल्या. तर ठीक आहे, अशा पद्धतीने बघा जर तुमचा विचार केला आपण तर जवळपास आपण जानेवारी ते मे 2025 या सर्व घडामोडी आपण काय बघितल्या. एकदम महत्वाच्या, मेन म्हणजे नुसते घडामोडीच नाही बघितल्या, तर त्याच्यासोबत तुमची पॉलिटीची बऱ्याचशा पॉईंटची रिव्हिजन करून घेतली. महत्वाचे पॉईंट केले आणि तुम्हाला 100% विचारतो बघा, ज्यावेळेस तुम्ही पेपर देशाल त्यावेळेस तुम्हाला इथं सापडेल. अजून पुढचा जो पार्ट आपला आला मे पासून तर काय बरं सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हा आपला दुसरा पार्ट असेल. त्याच पद्धतीने आपण आर्थिक घडामोडी पण घेणार आहे. कारण माझ्याकडे जे दोन विषय ते आहे पॉलिटी आणि इकॉनॉमी, तर ते आर्थिक घडामोडी राजकीय घडामोडी कशा पद्धतीने लिंक करायचे सब्जेक्टला, आपल्या स्टॅटिकला कशी रिव्हिजन होऊ शकते. आणि मी तुम्हाला अगेन सांगतो हे 3 म्हणजे बघा तुमच्याकडे 30 मार्क आहे, 15 पॉलिटी आणि 15 इकॉनॉमी, 30 मार्क महत्वाचे. याला जास्तीत जास्त रिव्हिजन करा.